याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारे खेळीमेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि साधनेच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर जी कृतकृत्यता व्यक्त करता येते, ती कृतकृत्यता या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय व्यक्त करत आहेत. काय तुकोबाराय आपल्याला सांगणार आहेत तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. 3 वर्षात त्यांनी कडे येणं झालं नाही, कारण 1 वर्ष त्यांनी आजारपणात गेले, 1 वर्ष नर्मदा परिक्रमेत गेलं, म्हणून 2 वर्ष आपल्या सर्वांच्या भेटीचे योग आला नाही. या वर्षी मात्र यांनी अट्टहास करून आणि सेवा झाली पाहिजे या उद्देशाने इथपर्यंत आमंत्रित केलं. आज 3राच दिवस आहे. अभंग त्यांनी चिंतना करता शेवटच्या दिवसाचा घेतलेला आहे. असं एखाद्याला वाटेल अभंगात असं लिहिलंय की हा शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराजांनी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री मोरे महाराज इथं आलेले आहेत, त्यांनी हा अभंग सुचवलाय. फार गोड असणारा अभंग आहे, चांगलं चिंतन त्याच्यात आहे. म्हणून रस्त्याने आम्ही तोच विचार करत होतो की ऐकणाऱ्या लोकांना वाटेल महाराजांनी शेवटच्या दिवसाचा अभंग घेतला. हा अभंग शेवटच्या दिवसाचा नाही. म्हणून किंवा एखाद्याला असं वाटेल की तुकाराम बीज थोडीच आहे आज, आता तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणून म्हणत असतील शेवटचा दिवस आहे, असा अर्थ त्याचा नाही. हा शेवटचा दिवसच काय वेगळा आहे महाराज, आणि तो मंगलमय व्हावा, तो त्यांनी दिव्य व्हावा, याच्याकरिताच सगळ्यांनी अट्टहास केला पाहिजे. अट्टहास करणं म्हणजे आकांत करून प्रयत्न करणं, अकाट्य प्रयत्न करणं, कसोशीनं प्रयत्न करणं, हाचा त्यातला भाव आहे महाराज. म्हणून शेवटचा दिवस गोड करण्याकरिता त्यांनी अट्टहास केला. तुकोबाराय म्हणतात काय आहे हा शेवटचा दिवस. हे बघा, आपण सर्वजण इथं बसलेलो आहोत, आपण मनुष्य योनीला प्राप्त झालेलो आहोत. ही मनुष्य योनी सहजासहजी प्राप्त होत नसते. ही मनुष्य योनी प्राप्त होण्याकरिता फार कष्ट असतात, फार दुर्लभ असणार ही योनी आहे महाराज. पूज्यपाद शंकराचार्यांनी वर्णन करून सांगितलं विवेक चूडामणीमध्ये, अरे
हे दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्या मनुष्यत्वामध्ये आल्यानंतर पुन्हा मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि पुन्हा मोक्ष प्राप्त करून देणारा दुर्लभ आहे. 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. हे मनुष्य शरीर जे प्राप्त होतं, कसं प्राप्त होतं महाराज म्हणतात, पावला हा देह काग टाळी न्याय. काग म्हणजे कावळा आणि टाळी म्हणजे टाळी वाजवणे. आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडला. कावळा काय सापडणारा पक्षी नाही महाराज. जर कावळा वरचीवर सापडत असता तर लोकांनी पिंजऱ्यात घालून ठेवला असता, नाही तर दशक रेल त्याची वाट पाहतात लोक. लोकांनी कावळा पाळला असता, त्यावेळेला मोकळा सोडून द्यायचा आणि मग तो पिंडाला शिवला, असं त्यातला भाव त्यांनी म्हणत. पण तसं काही कावळा हाताला येतच नसतो. कावळा त्यांनी फार चतुर असणारा पक्षी आहे आणि तो पक्षी त्यांनी सापडला आणि कोणाला तर अंध व्यक्तीला सापडला. देवाच्या दारात त्यांनी भजन करत होता, विठ्ठल विठ्ठल म्हणत होता आणि कावळ्याला पण कळतं, हुशारच कावळा असतो, चतुर म्हणलो मी त्याला. आता त्याला कळत होतं, याला दिसत नाही काय. तो त्याच्या जवळून त्यांनी प्रवास करतो. त्याची टाळी वाजवायची वेळ आणि कावळा सापडण्याची वेळ एकच झाली महाराज. तो कावळा हातामध्ये सापडला. आता त्यानं धरून ठेवला. योगायोगानं दवंडी झाली होती गावामध्ये. राजानं त्यांनी दवंडी पिटली होती. कुणीतरी कावळा आणून दिला तर त्याला बक्षीस प्राप्त होईल, धरूनच ठेवला महाराज त्यानं. दवंडी ऐकल्यावर तो धरला कावळा आणि राजाच्या समोर नेला आणि नेल्यानंतर तो कावळा राजेसाहेबांच्या स्वाधीन केला. त्यानं तो घेतला, पिंजऱ्यात घातला. पण त्या राणीला आणखी लालसा निर्माण झाली. तो म्हणला हा फक्त कावळाच आहे. लोक पोपट पाळतात पण त्याला जोडून मैना सुद्धा पाळतात. पोपट राघू मैन्याची जोडी असते, तसा कावळा आहे म्हणले. आणखी एक याला जोडीदार तज्ञ असला पाहिजे. मग दुसरा एक कावळा आणला पाहिजे. आता परत दवंडी झाली आणि त्याला त्यांनी पुन्हा सांगितलं, हे बघ म्हणे कावळा आणून दे. एक कावळा तू दिलास, दुसरा कावळा द्यायचा. जर तुला दुसरा कावळा देता आला नाही तर तुझं शिरच्छेद केला जाईल. आता तो अंध व्यक्ती होता आणि त्याला अजून एक कावळा शोधायचा होता. खरं सांगा, तो कावळा त्याला सापडेल का होता? जो सापडला ना आधी, तो योगायोगानं सापडला होता. आता मात्र नवीन कावळा शोधणं त्याच्या हातातलं काम नाही. तसं त्यांनी हा जो देह आपल्याला सापडलेला आहे ना, हा योगायोगानं सापडलेला आहे. याला परत जर प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायला हा निष्ठून गेल्यानंतर मग मात्र परत सापडणार नाही. पक्क लक्षात ठेवा, आज जे सापडले ते पुन्हा नाही. म्हणून त्यांनी आज हा मनुष्य देह त्यांनी प्राप्त झालेला आहे. हा सामान्य नाही, दुर्लभ आहे महाराज. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, वर्षाची गणना, ते दुःख यातला, यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधु सुदला, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा. हा नरदेह दुर्लभ आहे महाराज, सहजासहजी न प्राप्त होणार आहे. ऐकणाऱ्या लोकांनी याच्यावर फार विचार केला पाहिजे. ज्या अर्थी नरदेहाचं एवढं दुर्लभत्व सांगितलं जाताना आपल्याला प्राप्त झाला, त्या अर्थी आपण काही विशेष आहोत. महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला विशेष रूपाने हा प्राप्त झालाय. आपल्याला त्याचं महत्व कळत नाही, पण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. फार दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा. याच्या 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं, शतवर्षाची गणना, पुढे बाकीचा त्यांनी विषय आलेलाच आहे. हे दुर्लभत्व त्याच्या ठिकाणी आहे. तो दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झाला. हा कशाकरिता प्राप्त झाला, काय कारणाकरता हा प्राप्त झाला असेल याचा विचार केला पाहिजे. मनुष्यानं जन्माला आल्यानंतर त्यांनी आपण कशाकरिता जन्माला आलो याचा जास्त विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट फलाकडून पाहिली पाहिजे. शास्त्र असं सांगतं. आमचे भाऊ म्हणायचे, प्रपंच करताना लोक फलाकडून पाहतात. एखादी नोकरी करायची असेल तर आधी किती पगार मिळतो याचा विचार केला जातो. एखादा व्यवसाय जर करायचा असला तर किती नफा होणार आहे त्याचा विचार केला जातो. तसं त्यांनी हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं, याच्यात आपण जगतो, त्याच्यात काय फल प्राप्त करायचे, किम श्रेय याचा विचार केला पाहिजे. भागवतात प्रश्न आहे महाराज पहिलाच, किम श्रेय, काय श्रेय आहे मनुष्य जन्माला आल्याचं, त्याचा विचार केला पाहिजे. तो विचार जो मनुष्य करील, हा विचारच त्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. महत्वाची गोष्ट आहे. महाराज म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान. मनुष्यालाच त्यांनी विचार करण्याची क्षमता दिली आहे. या मनुष्य देहात जे ज्ञान आहे इतर ठिकाणी नाही महाराज. मनुष्य पण तारी साधी नारायण, मनुष्य पण तारी साधी नारायण.
मनुष्यपणा तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशु होणे. मनुष्यपण जर प्राप्त झाला असेल तर नारायणाची प्राप्ती करून घ्यावी. जो नारायण प्राप्त करण्याकरिता अट्टहास करत नाही त्याचं जीवन पशुपेक्षा हीन आहे महाराज. नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडे, काय थोडे आहेत का जगामध्ये? श्वान म्हणजे कुत्रे सुकरे, ही ते बापुडी फार आहेत जगामध्ये. पण अनेक जीव आहेत महाराज, पण त्या सगळ्या जीवांमध्ये त्यांनी मनुष्य योनी अतिशय श्रेष्ठ आहे. अनेक योनी आहेत, त्या योनींमध्ये त्यांनी मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. याच्यात विशेष असणारं ज्ञान आहे. बाकीच्या सगळ्या लोकांना आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान, परी मनुष्य देहेचे ज्ञान विशेष जाण त्या होणे. माणसाच्या देहातलं ज्ञान काही विशेष आहे. काय ज्ञान आहे माणसाच्या देहात आल्यानंतर? खरं तर असं आहे, या माणसाच्या देहामध्ये सगळे लोक विषयाच्या ज्ञानानेच परिपूर्ण झालेले आहेत. त्यांना विषयाकडेच धावावं असं वाटतं. सगळा जन्म विषय प्राप्तीमध्ये त्यांनी घालवतात. त्यांना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांमध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीनं ते आणि घोटमळत राहतात. त्यांना वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी मला काहीतरी प्राप्त होईल. खरं तर त्यांना जे प्राप्त करून घ्यायचं असतं ते आतमध्ये गच्च भरलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू. विषयावरी भ्रांत मनुष्य आहे, त्याला भ्रांती झालेली आहे, भ्रम झालेला आहे. आणि तो भ्रमानं त्यांनी विषयाच्या माध्यमातून धावपळ करतोय. खरं तर त्याला अंतर्मुख झालं पाहिजे, त्याला आत त्याचं सापडणार आहे. तो बाहेर विषयांचं ज्ञान प्राप्त करून आणि विषयांच्याच मागे धावण्याचा प्रयत्न करतोय. त्याची इंद्रिय मोठी बलवान आहेत महाराज. हे बलवान इंद्रिय त्यांनी महाराज त्याला आकृष्ट करून घेतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो काम क्रोधादी विकाराने ग्रस्त होतो, ज्ञानी असला तरी सुद्धा. म्हणून त्यांनी 3ऱ्या अध्यायामध्ये त्या ओव्या आलेल्या आहेत बऱ्याचशा. काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा असं वर्णन आहे. हे काम आणि क्रोध त्यांनी महाराज हे रजोगुणानं आपल्या समोर प्रगट होतात. ते सगळ्या लोकांना नाचवतात आणि तेच खऱ्या अर्थानं भ्रांती निर्माण करतात. स्वरूपाच्या बोधापर्यंत जाऊच देत नाहीत. पण स्वरूपाच्या बोधापर्यंत जाण्याकरिता हे शरीर प्राप्त झालेलं आहे. आहार, निद्रा, भय, मैथून तर सर्वांनाच कळतं. परी मनुष्य देहेचे ज्ञान विशेष जाणत या होणे. माणसाच्या देहातलं ज्ञान काही विशेष आहे त्या बाकीच्या सगळ्या योनींमध्ये. म्हणून आपण क्रमाक्रमानं मुद्द्यापर्यंत चाललेलं. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आपण मनुष्य झालो आणि मनुष्य देहाचं महात्म्य आपण आता ऐकलंय. किती विशेष आहे महाराज. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावे. या मनुष्य देहात आल्यानंतर मनुष्य शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन त्याला म्हणावं रेल्वे स्टेशन, जिथून अनेक ठिकाणी जाता येतं. जसं आमच्याकडे मनमाड जंक्शन स्टेशन आहे, दौंड जंक्शन स्टेशन आहे. तिथून त्यांनी सोलापूरला जाता येतं, पुण्याला जाता येतं, नगरला जाता येतं, विविध ठिकाणी जाता येतं. मनमाडवरून त्यांनी नाशिकला जाता येतं, नांदेडला जाता येतं, नगरला येता येतं, जळगावला जाता येतं. असे जंक्शन स्टेशन आहे. तसं माणसाचं शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. काय जंक्शन स्टेशन आहे? याच्यात काय करता येतं? याच्यात आल्यानंतर त्यांनी नरकाला पण जाता येतं. याच्यात आल्यानंतर त्यांनी महाराज स्वर्गाला पण जाता येतं. याच्यात आल्यानंतर ब्रह्मलोकात पण जाता येतं. याच्यात आल्यानंतर कैलासाला पण जाता येतं. लोक लिहितात गेल्यानंतर कैलासवाशी, त्याच्यानंतर मग स्वर्गवाशी लिहितात ना महाराज. स्वर्गवाशी, कैलासवाशी लिहिलं काय माहिती कुठं जातात, पण लिहिणारे लिहितात. महत्वाचा विचार आहे. प्रत्यक्षात कोण पाहतो ते कुठे गेले. त्याच्यापेक्षा विशेष असं त्यांनी महाराज लिहिलं जातं वैकुंठवासी. याच्यातून वैकुंठाला सुद्धा जाता येतं. किती ठिकाणं सांगितली मी तुम्हाला. नरकात जाता येतं, स्वर्गात जाता येतं, ब्रह्मलोकात जाता येतं, कैलासात जाता येतं, वैकुंठात जाता येतं. या सगळ्या ठिकाणी जसं जाता येतं तसंच या मनुष्य शरीरात आल्यानंतर मोक्ष पदाला सुद्धा जाता येतं. मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते. हे जे पद मी आधी सांगितले ते पद त्यांनी मिळतील, पण ते पद त्यांनी महाराज तुमच्या पुण्याची सामुग्री जोपर्यंत आहे तोपर्यंत राहतील. मग पुन्हा खाली यावं लागेल. स्वर्ग जरी मिळाला तरी क्षणे पुण्य मरते लोकम विशंती, तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. परत मृत्यूलोकात यावं लागेल. म्हणून त्यांनी महाराज वैकुंठात जरी जायचं म्हणलं तरी वैकुंठात जावं या तपाचे सायास तिथं त्यांनी जातो, पण कल्पापर्यंत राहील. त्याच्यानंतर पुन्हा त्याला अशा पद्धतीने जन्माला यावं लागेल. जर जीवपणा घालवला नाही, मुक्त झाला नाही तर. तसंच या मनुष्य देहात आल्यानंतर मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं. मोक्ष प्राप्त करून घेता येतो, मुक्त होता येतं. हा महत्वाचा विचार आहे. आपल्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, देवानं आपल्याला तेवढा अधिकार दिलेला आहे महाराज.
एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. याच्यात त्यांनी काय काय मिळालं तुम्ही ऐकतात ना सर्व. आपलंच त्यांनी मी सांगतोय आपल्या समोर बघा ना, शरीर मिळालं, भाग्यवान होता. पण या शरीरामध्ये इंद्रिय मिळाले, ती इंद्रिय सुद्धा भगवत प्राप्तीकरिताच मिळाले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेन तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. बघा ना, एक एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही काय सांगतो ते म्हणले दिले इंद्रिय, सगळी इंद्रिय दिली, हात दिले, पाय कान नाक डोळे सगळं दिलं. हा कशाकरिता? जेणे तू जोडशी नारायण, तुला नारायणाची प्राप्ती होईल त्याच्याकरिता इंद्रिय दिलेले आहेत, भजन करण्याकरिता. आणि त्याच्या पुढचा मुद्दा विशेष सांगितला, नासे जीवपन भवरोग, जीवपणा घालवण्याकरिता आणि आपल्याला लागलेला भवरोग घालवण्याकरिता हे शरीर मिळालेलं आहे, इंद्रिय मिळालेले आहेत. म्हणजे शरीर मिळालं ते महत्वाचं, त्याच्यात इंद्रिय मिळाले ते अजून महत्वाचं. आणि पुन्हा नुसतं शरीर इंद्रिय मिळून काय करता महाराज? काही मुलं असे असतात जन्माला येतात आणि तास दोन तासातच जातात. मग शरीर मिळालं नाही का? मिळालं. इंद्रिय मिळाले नाहीत का? मिळाले. पण काय मिळालं नाही? आयुष्य मिळालं नाही. आयुष्य मिळालं नाही. आयुष्य पण महत्वाचं आहे ना. म्हणून आपल्याला आयुष्य पण दिलं देवानं, शरीर दिलं, इंद्रिय दिले, आयुष्य दिलं. आणि कशाकरिता दिलं? काय करणार आयुष्याच्या माध्यमातून? सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याचे या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या आयुष्याच्या साधनानं आणि सच्चिदानंद पदापर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. एवढा अधिकार पण दिला देवानं. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. काय अजून नारायण आपल्याकरता करायचं सांगा? त्यानं उपकार केला, शरीर दिलं, आयुष्य दिलं, इंद्रिय दिली आणि त्याच्यात त्यांनी महाराज आपल्याला बुद्धी दिली. महाराज हा महत्वाचा विचार आहे अजून. कारण बुद्धी तर सगळ्यांनाच आहे खाण्यापिण्याची. मगच आपण ऐकलं आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. त्यांना बुद्धी नाही का? आहे ना महाराज बुद्धी. असे हुशार असतात पशु पक्षी सुद्धा. काय सांगायचं तुम्हाला? पोपट्याला जर बोलायला शिकलो तर हुबेहूब तुमच्यासारखंच बोलतो महाराज तो. हुबेहूब त्याला काय म्हणाल ते बोलायला सुरुवात करतो. बैल काय हुशार नसतो. तुम्हाला नाही माहित शहरातल्या लोकांना बैल काय करतो ते बैलगाडीला जर त्याला जुंपायचं असलं ना की मग काय करायचं? ती बैलगाडी त्यांनी तिचे जे त्या धुऱ्या असतात ना त्या फक्त अशा वर उचलायच्या आणि बैल मोकळा सोडायचा. तो मोकळा सोडल्यानंतर तो येतो आणि स्वतःहून त्याच्यात अशी मान घालतो आणि खांद्यावर त्यांनी ते जू घेतो आणि चालायला लागतो. त्याला काही म्हणावं लागतं का तू चल आणि खांद्यावर घे म्हणून? मग हे बुद्धीशिवाय त्याला कळालं का? त्याला बुद्धी आहे पण त्याला तेवढीच बुद्धी आहे. काही लोकांची तेवढीच बुद्धी असते त्याच्यामुळे लोक त्यांना बैल म्हणतात. हा महत्वाचा विचार आहे. एखाद्याला नाहीच काही कळालं आणि फार वेळा समजून सांगायचं तर सहज माणूस ए बैला अरे तुला समजत कसं नाही? त्याला बुद्धीच तेवढी महाराज. हा महत्वाचं. म्हणून माणसाला बैल म्हणण्याचं कारण एवढंच आहे, कारण त्याची बुद्धीच तेवढी. फक्त बैल म्हणून थांबत नाही तो, फार म्हणतात. काय सांगावं? एखादा फारच निर्बुद्ध असतो, त्याला काही समजतच नाही महाराज. मग त्याला नाईलाज असतो, कंटाळेला मनुष्य म्हणतो ए टोनग्या. अरे तुला किती सांगू मी समजून, तुला समजतं की नाही? माणसाला टोनगा म्हणण्याची वेळ येते कारण त्याची बुद्धीच तेवढी स्थिमित झाली. हा महत्वाचा विचार. आपल्या बुद्धीचा जर वेळ आपण त्यांनी फक्त याच कारणाकरिता केला तर नाईलाज असतो आपण गाढवासारखे, बैलासारखे, टोनग्यासारखेच जीवन जगतो आहोत. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. पण आपलं जीवन गाढवासारखं, बैलासारखं, या पशु पक्ष्यांसारखं, कुत्र्यासारखं जीवन त्यांनी आपलं खर्च होऊ नये. आधी प्रमाणे देऊन झालेत म्हणजे, नाहीतरी काय थोडे श्वान सुंदरे बापुडे असं आपण आधी म्हणून झालेलं आहे महाराज. नाहीतर हीन पशु होणे म्हणून पशुपेक्षा हीन त्यांनी आहे असंही आपलं म्हणून झालेलं आहे. म्हणजे त्यांनी मनुष्य पण भगवंताला जोडण्याकरिता, मुक्त होण्याकरिता प्राप्त झालेला आहे. आणि याच्यात जर मुक्त होण्याकरिता बिलकुल अट्टहास केला नाही, कधी त्याचा विचार सुद्धा केला नाही. काही लोक वर्षानुवर्ष कीर्तन ऐकतात, वर्षानुवर्ष पोथ्या वाचतात, त्यांना त्याच्यातून वेगळाच भाव असतो मनामध्ये. मी कीर्तन ऐकायला गेलो म्हणजे पारमार्थिक झालो बस. मी त्यांनी पंढरपूरला पायी गेलो आणि घरी आलो म्हणजे मी पारमार्थिक झालो. आपला एवढाच परमार्थ. अरे पण हे सगळं करायचं कोणत्या कारणाकरिता हे कळालंच नाही तुला. आमचे भाऊ म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेला म्हणे कुठे नाही, काय आणलं काहीच नाही आणलं. गेला कशाला होतास? अरे तू 15-20 दिवस चालत चालत पंढरपूरला गेला, परत मागे आला. तू पारायणाला जाऊन बसला, बोट फिरवीत राहिला. तू कीर्तनाला जाऊन बसलास, कीर्तन त्यांनी जन्मभर कीर्तन ऐकले, पण का कीर्तन ऐकायचं, त्याच्यातून घ्यायचं काय तुला कळालंच नाही. कीर्तनकारानं कीर्तनामध्ये थोडेफार विनोद केले की मग ते ऐकले, विनोदच लक्षात ठेवायचे. आज कीर्तनकार काय छान कीर्तन झालं. आणि त्यांनी त्यांनी असं सांगितलं, फक्त विनोदच लक्षात ठेवायचे. त्यांनी सांगितलेल्या प्रक्रिया पण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या प्रक्रिया आपल्या जीवनाचं कल्याण करतील. हे कीर्तन उद्धाराचं साधन आहे. कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. कीर्तन फार चांगलं आहे महाराज. हे हरिरूप करून टाकण्याचं साधन आहे. म्हणतात ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन. कीर्तनाचं सामर्थ्य सांगतोय.
हे कीर्तन त्यांनी भगवंतापर्यंत जाण्याचं साधन आहे. त्यापेक्षा महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचे दिवे या कीर्तनात लावले जातात. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे या कीर्तनात बसल्यानंतर बोध प्राप्त होतो. या कीर्तनामध्ये बसल्यानंतर त्यांनी महाराज श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भवनाचा अधिकारी होऊ शकतो महाराज. तो काही सामान्य आहे का? तरी अवधान एकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडा ऐका ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून फक्त श्रवण केलं तरी सुद्धा आम्ही करतो सगळे मिळून याला कीर्तन म्हणायचं, आणि तुम्ही करतात त्याला श्रवण म्हणायचं. श्रवणम कीर्तनम स्वतंत्र भक्ती आहेत महाराज. नुसतं कीर्तन जरी करत राहिलं तरी भगवंतापर्यंत जाता येईल, पण त्या श्रद्धेनं त्या भावनेनं केलं पाहिजे. आणि नुसतं श्रवण जरी केलं तरी उद्धार होईल. महाराज म्हणतात, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात राजाचा उद्धार झाला. म्हणून अशा पद्धतीने श्रवणानं पण उद्धार होऊ शकतो. पण श्रवण का करायचं आणि काय घ्यायचं ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी महाराज घेतलं पाहिजे. आणि काय घेतलं पाहिजे तर उद्धाराचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. माझा उद्धार व्हावा असा त्यांनी विचार मनात आला पाहिजे. उद्धार व्हावा असा विचार कोणाच्या मनात येईल? किंवा मुक्त व्हावा असा विचार कोणाच्या मनात येईल? तुम्ही ऐकतात ना सगळेजण, खरं सांगा ना, मी मुक्त व्हावा असा विचार कोणाच्या मनात येईल? नाही माहिती? मी सांगतो, नका बोलू, मी सांगतो. ज्याला असं जाणवेल मी बंधनात आहे, नाही लक्षात आलं? ज्याला असं जाणवेल मी बंधनात आहे तोच विचार करील मला मुक्त व्हायचं म्हणून. ज्याला माहितच नाही मी बंधनात आहे तो मुक्त व्हायचा विचारच कशाला करील महाराज? आपण सगळे बंधनात आहोत असं म्हणल्यावर लोक म्हणतील आम्हाला कुठं साखळ दंड बांधलेले आहेत. तू म्हणतो आम्ही बंधनात आहोत. काय बंधन आहे आपल्याकडे? आपल्याकडे फार बंधन आहेत महाराज. आपल्याकडे अहमचं बंधन आहे, मी. आपल्याकडे ममचं बंधन आहे, माझे. हे बंधनच आहेत. हे बंधनांची नाव आहेत महाराज. आपल्याला पाश आहेत, पाशात आपण बांधलो गेलेलो आहोत. आपल्याकडे त्यांनी महाराज ग्रहपाश आहे, आपल्याकडे धनपाश आहे, आपल्याकडे दारापाश आहे, आपल्याकडे पुत्रपाश आहे, आपल्याकडे स्वजनपाश आहे, आपल्याकडे आशापाश आहे. किती पाश सांगितले मी तुम्हाला? ग्रहपाश म्हणजे काय? घरात अडकलेला जीव. घरात जीव अडकतो ना महाराज, सामायिक घर असावं, भिंत असावी, आणि 2 भाऊ राहत असावे, आणि एक भिंत दोघांच्या मध्ये सामायिक असावी, आणि त्याने तिकडून त्यांनी खेळा ठोकावा. तो दन दन वाजायला लागला, इकडच्या बाजून जर थोडासा पापोडायला लागले, ए थांब ना, खेळा ठोकतोस, माझ्या काळजात ठोकल्यासारखं होतं ना. घरात जीव अडकलेला आहे त्याचा. लक्षात ठेवा मी काय सांगू, याला पाश म्हणायचं, ग्रहपाश. धनपाश, धनात त्यांनी जीव अडकतो, हा पाशच आहे महाराज. पत्नीचा पाश आहे, दारापाश. पत्नीशिवाय त्याला चैन पडत नाही, दारापाश. पुत्रपाश, स्वजनपाश, हे सगळे पाश आहेत. सगळ्यात मोठा पाश जर कोणता असेल तर आशापाश. आशापाश 7वा. आशापाश त्यांनी फार बलवान असणारा पाश आहे. ज्याला परमार्थ करायचा असेल महाराज म्हणतात, हे आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेने. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. म्हणून आशा त्यांनी महाराज भयंकर आहे. ती त्यांनी महाराज टाकली पाहिजे. कशाची पण आशा असू शकते. या संसारात मनुष्य आला की त्याला बाकीच्या सगळ्या आशा असतात. बाकीच्या सगळ्या आशा त्यांनी अंतकरणात साठवण्यापेक्षा एकच आशा आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मुक्त होण्याची आशा. मी मुक्त होईल का? मला या बंधनातून सुटता येईल का? हे पाश मला तोडता येतील का? भगवंताला विनंती केली पाहिजे, देवा माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. करी अतिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश, आणि तोडी आशा पाश, करी वास हृदय. थोडासा इको द्या बरं मला. तोडी, तू मला फार कुरकुर करतो हा बाबा, मला घशाला प्रॉब्लेम आहे, थोडासा कोरडा पडतो घसा. तोडी आशा पाश, करी वास हृदय. आशेचं पाश आहे महाराज, आणि मला नाही तोडताय, तू तोड देवा, असं भगवंताच्या समोर म्हणावं. हे सगळेचे सगळे पाश कोणाजवळ येतात? हे सगळे पाश जीवाजवळ त्यांनी जमा झालेले आहेत. जन्म मरणाची परंपरा कोणाला आहे? जीवाला आहे. आणि त्या परंपरेतून मुक्त होण्याकरिता अट्टहास कोणी केला पाहिजे? जीवानं केलं पाहिजे. पण आपण जीव आहोत हे कळालं पाहिजे. आपण कोणत्या भावनेत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आपण सगळेजण त्यांनी कोणत्या तरी भावात वावरत असतो. 90% लोक एकच भाव पोटात धरून आहेत, त्याचं नाव आहे देहभाव. प्रत्येकाला वाटतं मी देहच आहे, शरीर आहे. त्याच्यापेक्षा जरा साधू संतांच्या संगतीत गेलं तर आणखी जरा दृष्टी उंच होते. मग त्याला कळतं मी जीव आहे, याला म्हणायचं जीवभाव. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव त्यांनी पोटात तयार होऊ शकतो, त्याला म्हणायचं आत्मभाव. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे ब्रह्मभाव. आणि ब्रह्मभाव प्राप्त झाल्यानंतर काही शिल्लक राहील ना की मग पुन्हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेमभाव. असे भाव आहेत, भावाचे प्रकार आहेत महाराज.
पण आपण कोणत्या भावात आहोत? कीर्तनकार असं बोलायला लागले की मनाला प्रश्न विचारायचा, आपण कोणत्या भावात आहोत? आपल्याला काय कळतंय? मी शरीर आहे असं वाटतं, की मी जीव आहे असं वाटतं, की मी आत्मा आहे असं वाटतं, की मी ब्रह्म आहे असं वाटतं, की मी त्याने भगवंताचा भक्त आहे असं वाटतं? काय नेमकं वाटतं आपल्याला? आपण आपला विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणून त्यांनी मनुष्य शरीर दुर्लभ प्राप्त झालेलं आहे, याच्यामध्ये विचार करावा आणि कशाचा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी हा कोण करावा विचार आहे हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा आहे विचार हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय म्हणतात, मी कोण आहे याचा विचार करावा. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला जर मी प्रश्न विचारला ना, तुम्ही कोण आहात, तुमच्याकडे उत्तर नाही का हो? सगळ्यांकडे उत्तर आहे. प्रत्येक माणूस उत्तर देईल, मी अमुक अमुक आहे. कोणी त्याने महाराज मी म्हणेल मी मनुष्य आहे, कोणी म्हणेल मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या धर्माचा, मी अमक्या पंथाचा, मी अमक्या वर्णाचा, मी अमक्या आश्रमाचा. असा प्रत्येक मनुष्य स्वतःचा परिचय भिन्न भिन्न रीतीने त्याने देईल. पण हा सगळा आपला परिचय नाही. आपला परिचय याच्यापेक्षा काय वेगळा आहे. काय परिचय आपला? आपला परिचय आहे मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे. हा आपला ओरिजिनल असणारा परिचय आहे. आणि हा परिचय आपण विसरलेलो आहोत. आत्मबोधाचा विसर आपल्याला पडलेला आहे आणि म्हणून आपण नवीन परिचय तयार केलेला आहे. नवीन आपला परिचय आहे मला. तो नवीन परिचय म्हणजे मी जीव झालो आणि हा सगळा माझा परिचय, हा परिवार माझा झाला. मी जन्माला आलो, मग ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, ही माझी बायको आहे, हे माझी मुलं आहेत आणि हे माझे त्यांनी परिवारातले सगळे लोक आहेत. हा परिचय मी तयार केला आणि या परिचयातच मी जीवन जगतो आहे. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो? फार महत्वाचं चिंतन मी आपल्या समोर सांगतोय की याच विचारात सगळे लोक आहेत. कधी असा विचार नाही करत याच्यापेक्षा वेगळा. खरं तर याच्यापेक्षा वेगळा विचार करावा. ज्यांनी याच्यापेक्षा वेगळा विचार केला ना, या मुलाबाळांच्या, घरादाराच्या, भाऊबंधांच्या आणि सोयऱ्याधाऱ्यांच्या परिवाराच्या बाहेर जाऊन तेच काहीतरी विशेष करू शकले महाराज. हे खरंच हे सगळे साधू संत त्यांनी त्यांची नावं आज आपण घेतो. का घेतो? त्याचं कारण याच्या पलीकडे गेले महाराज ते. आणि याच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार करण्याकरिता उभे राहिले. शरीराला नश्वर समजले, जीवपणा बाधक ठरवला, आत्मा शाश्वत ठरवला, ब्रह्म व्यापक स्वरूपाने त्यांनी व्यापक स्थिती प्राप्त झाली म्हणून त्या विशेष असणाऱ्या विचारावर आरूढ झाले आणि सगळे विचार संपल्यानंतर पुन्हा भगवंताच्या भक्तीत चिंब झाले. किती मोठी अवस्था आहे महाराज. हे बाजूला झाले म्हणूनच या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून आपणही काहीतरी केलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, हे सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार सांगते तुम्हा सिराया वेगळं निघा, वेगळं निघून तुम्ही संसार बघा. वेगळं निघा वेगळं निघून संसार सांगते तुम्हा सिराया वेगळं निघा वेगळं निघून संसार सांगते तुम्हाला वेगळं निघा वेगळं निघून संसार नाथ महाराजांचं भारुड आहे महाराज. ते म्हणतात, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा. म्हणजे हा ज्या संसारात तुम्ही अडकलेले आहात ना, थोड्या वेळ त्या संसारापासून जरा बाजूला उभे राहा आणि बाजूला उभं राहून त्या संसाराकडे बघा. मग तुम्हाला कळेल हा संसार तर असत आहे, हा जड आहे, हा दुःखरूप आहे आणि मी या संसारापेक्षा निश्चितपणे वेगळाच आहे. अशी भावना ज्याच्या अंतकरणात दृढ होईल आणि मग तो त्या संसाराला परत बिलगणार नाही, तो त्याला चिकटणार नाही. उलट या संसार बंधनातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करेल, याच्यातून बाजूला होण्याकरिता प्रयत्न करेल. खरं सांगतो, लक्षपूर्वक आहे का? हे बघा, हा जो संसार आपण तयार केलेला कुठपासून सुरू झाला आणि कुठपर्यंत आहे माहिती आहे तुम्हाला? हा फक्त पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच आहे. हे आई वडील बायका मुलं जे आहेत ना आपले सगळे, आपण ज्यांना आपलं म्हणतो, ज्यांच्याकरिता आपण 8 तास करतो, हे फक्त पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आहेत. एकदा आपला शेवटचा श्वास सुटला की सगळं जग सुटून जाईल. मग सास टूटते ही सारे रिश्ते छूट जाएंगे, बाप माँ बहन बीबी बच्चे छूट, सगळं सुटणारच आहे महाराज.
एका श्वासात सुटे. साधू संत रोज विनवण्याकरिता तरी उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवस. रोज म्हणतात, आपणही रोज म्हणतो. रोज त्याला वेगळी चाल लावली जाते. महिनाभर काकडा होतो महाराज, आणि महिनाभर रोज वेगळी चाल असते. 30 चाली लावतात 30 दिवसात. हे अभंग काय तर महाराज चाली बदलण्याकरिता नाहीत, हे अभंग आपली चाल बदलण्याकरिता आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. निवळ आपण चाली बदलत राहतो, म्हणजे चाली बदलून काय केलं पाहिजे, आपली चाल आपण बदलली पाहिजे, आणि ते आपण आत्मसात केलं पाहिजे. ते उठा म्हणतात बाबा, हे कोणी तुमचे नाहीत, पण लोक ऐकत नाहीत, त्याला धरूनच ठेवतात. मग काय तुमचं काय म्हणणं आहे, किती धरून ठेवलं म्हणजे सुटणार नाही? सुटेल का नाही सुटणार? सुटायला फार कष्ट नाहीत महाराज, एका गुचकीत सुद्धा सुटू शकतो. हा जो सगळा संसार आहे ना, बस एखादा अटॅक खलास. पुढं बोलायचं सुद्धा नाही, पाणी मागायचं नाही, चौकशी करायचं नाही, कोण कुठे ती पण चौकशी नाही करायची महाराज. बस एका गुचकीत लगेच सुटू शकतो. मग असा जर त्यांनी हिसकून कोणीतरी आपल्याकडून हा प्रपंच नेणार आहे, संसार नेणार आहे, त्याच्या आधीच आपण सावध झालं पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या विचाराने याच्यापासून दूर झालं पाहिजे, याच्यातून मुक्त झालं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. आणि तो कशामुळे त्यांनी आपल्याला बाधतो, तर आपण जीवपणाला आलेलो आहेत म्हणून. हा जीवपणा म्हणजे काय हो? आपण जीव झालो म्हणजे नेमकं काय झालो? जीव हा अनादिकालापासून झाला. बरेच पदार्थ अनादी आहेत, आपण रोज ऐकत आहे. त्या दिवशीच्या कीर्तनात येते, तुम्ही ऐकणे, मी परत ते सांगणार नाही. म्हणून जीव हा अनादी आहे, इथपर्यंत ठीक आहे. तो अनादी असणारा हा जीव आहे, तो शांत आहे, त्याचा अंत होतो. तो जीव तयार झाला कसा? कल्पनेनं आणि अविद्येनं तयार झाला. त्याच्यापेक्षा त्यांनी महत्वाचा विचार म्हणजे शास्त्र जर आपण पाहू लागलो तर शास्त्रात असं लिहिलंय, बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा अंतःकरणात पडलेला आभास, या 3 गोष्टींनी मिळून जीव असं म्हणतात. तो केव्हापासून झाला आपल्याला माहित नाही, पण संपेल केव्हा हे आपल्याला माहिती आहे. कधी संपेल? ज्या दिवशी आपल्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी संपेल. आपण स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. हे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करणं तेवढं सोपं नसतं महाराज. हे सहजासहजी सगळ्यांना प्राप्त होत नाही. म्हणून पहिला मुद्दा आहे मनुष्य शरीर दुर्लभ आहे. त्याच्यात दुसरा मुद्दा दुर्लभ सांगितला, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. माणसाच्या शरीरात आल्यानंतर मुक्त होण्याची इच्छा, मोक्ष प्राप्ती. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाची व्याख्या करताना अशी केली, कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. कारण सहवर्तमान जगताची काय कारण आहे? या जगताला, कारण आहे अविद्या. ते अविद्येसह जगताची निवृत्ती व्हावी. जगत दिसतं आपल्याला, आपण खरं नाही ते नाशिवंत आहे, ते त्यांनी मिथ्या आहे महाराज. ते स्वतःहून विलक्षण आहे, ते असताहून विलक्षण आहे. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे महाराज. ते याला सत्य म्हणता येत नाही. सत्य म्हणावं तर ब्रह्मज्ञानाने त्याचा बाध होतो. बरं, त्यांनी असत्यही म्हणता येत नाही. असत्य म्हणावं तर त्रास पण देतं. हा महत्वाचा विचार. प्रत्यक्ष प्रतीतील येत एक मनुष्य रस्त्यानं चालला होता. संध्याकाळची वेळ होती, पूर्ण उजेड नव्हता आणि अंधार पण नव्हता. आणि अशा अवस्थेत चालत असताना त्याला त्यांनी रस्त्यामध्ये एक दोरी पडलेली दिसली. ती दोरी त्याला दोरी रूपानं कळालीच नाही. मंद अंधकार दोष होता. आणि मग त्याला ते सादृश्यता दोष होता. त्या दोष असतात की नाही, मग असे दोष त्यांनी होते. मग त्याला ती दोरी रूपानं प्रतीला आलीच नाही. त्याला सर्प रूपानं प्रतीला आली. भ्रम झाला आणि साप म्हणून पळाला. सापही म्हणता इतका घाबरला, बाप म्हणून पळायला लागला. जसाच पळाला असाच पडला. त्याचं डोकं फुटलं, हातही मोडला आणि अट्टहास करत त्यांनी रक्तभंबाळ होऊन घरापर्यंत गेला. कसा तरी काय झालं म्हणे, मोठा साप पाहिला. घाईघाईने चाला म्हटले. त्यांनी बॅटरी हातात घेऊन गेली. तोपर्यंत अंधार पडला होता. मग बॅटरी लावून पाहिली, दोरी दिसली महाराज. हा जाण्याच्या आधी साप नव्हता, यानं बॅटरी लावल्यावर पण साप नव्हता. म्हणजे त्यांनी महाराज तो जाण्याच्या आधी नव्हता, त्याला ज्यावेळेस दिसला त्यावेळेला पण नव्हता, आणि बॅटरी लावून पाहिल्यानंतर पण नव्हता. तिन्ही काळात साप नव्हता. म्हणजे साप कसा होता? खोटा होता. डोकं फुटलेलं खरं होतं का खोटं? खरं होतं. हात मोडलेला खरा होता. रक्तभंबाळ झालेला खरं होतं. साप मात्र खोटा होता. खोट्या सापानं डोकं फोडलं, खोट्या सापानं हात मोडला. महत्वाची गोष्ट आहे. तसं जगत नावाची वस्तू काल नव्हती, ती आज पण नाही आणि उद्या पण राहणार नाही. पण अजातवादाच्या भूमिकेत गेल्यावर हे कळेल. पण तरी सुद्धा ती प्रतीला आली मिथ्या, आणि म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने तिच्यामुळे उपद्रव झाला महाराज. हे स्वरूपवान आणि बाध योग्य आहे. स्वरूपानं दिसतं पण बाध करण्यास योग्य असतं. आणि अशा पद्धतीचं हे जगत आहे आणि अशाच पद्धतीचा हा जीव आहे महाराज. पण तो जीवपणा अनादिकालापासून आपल्याला त्यांनी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आपण त्याच्यात बंधनात अडकलेलो आहोत. हा जीवपणा जाईल कशानं? ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी जाईल. हे ज्ञान कसं प्राप्त होईल? काय आहे ज्ञान म्हणजे? कशाचं ज्ञान? ज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? ज्ञान शब्दाचा अर्थ होतो जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात.
आतापर्यंत जरा बरं चाललं होतं नाही का. आता हे असं ऐकल्यानंतर लोकांना पचत नाही ते. ऐकून ठेवा, गरजेची गोष्ट आहे महाराज. अबाधित असतं जगामध्ये, ज्याचा कधीच बाध होत नाही, त्याला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. सगळ्यांमध्ये एकाला पाहणं याचं नाव आहे ज्ञान. एकामध्येच सगळे भरल्यात हे कळणं याचं नाव आहे ज्ञान. असं ज्ञान सहजासहजी मिळत नसतं. ते ज्ञान प्राप्त करण्याकरिता सुद्धा अधिकार असावा लागतो. म्हणतात वाघ सिंहाचं दूध प्राप्त करून घेता येतं, खरंच घेता येतं, पण ते लोखंडाच्या भांड्यात नाही, ते तांब्याच्या भांड्यात नाही, ते पितळेच्या भांड्यात नाही, ते चांदीच्या सुद्धा भांड्यात नाही, ते सोन्याच्या भांड्यात प्राप्त होतं. सोन्याचं भांड घेऊन जा, दूध नाही मिळालं तर तिथून पुढे मला बोला, प्रयोग करून बघा तुम्ही. खरंच ना, एखादा वाघ धराय काय अवघड आहे वाघ धरणं. थोडं सोपं आहे का महाराज? ते असू द्या. वाघ सिंहाचं दूध हे त्यांनी प्राप्त होऊ शकतं, पण त्याला पात्र सोन्याचं असावं लागतं. तसं ज्ञानही प्राप्त होऊ शकतं, पण त्याच्याकरिता बुद्धी कुशाग्र असली पाहिजे. कुशाग्र शब्दाचा अर्थ, कुश म्हणजे गवत आणि आग्र म्हणजे टोक. गवताचं टोक जसं सूक्ष्म असतं तशी बुद्धी सुद्धा सूक्ष्म असली पाहिजे. अजून त्यांनी बुद्धीचे प्रकार सांगितले. कर्पूर बुद्धी, कापूर, भीमसेनी कापूर असतो, दिव्याची ज्योत पेटवली की कापूर तो त्या दिव्याला आपल्याकडे ओढून घेतो महाराज, अशी कर्पूर बुद्धी असते. काहींची तैल बुद्धी असते, मोठी विहीर असावी त्याच्या मध्यभागी तेलाचा एक थेंब टाकावा, सगळ्या विहिरीवर तवंग तेलाचा येतो. तसे काही लोक आहेत महाराज, थोडं सांगावं त्यांना फार जास्त कळतं. असे काही समाजात लोक आहेत, थोडं त्यांनी सांगायला सुरुवात केली की काय सांगणार आहे तो त्याच्या आधीच त्यांना कळतं. कर्पूर बुद्धी, ओढून घेतात त्याचं. अजून त्यांनी बुद्धीचे प्रकार, तुम्हाला खोगीर बुद्धी, खोगीर कळतं का? खोगीर म्हणजे ते धान्याच्या डबऱ्यात गेल्यानंतर त्यांनी ते असं एक हत्यार असतं मला, ते पोत्याला छिद्र पाडायचं आणि त्यातून ते धान्य काढायचं. त्याला काय म्हणतात? बंब्या. बंब्या त्याचं नाव आहे महाराज. ते असं खोगीर त्याला म्हणतात. मग ते त्याच्यातून छिद्र पाडून ते धान्य काढलं की काढल्यानंतर तेवढ्या पुरतं त्याला छिद्र पडतं आणि थोड्या वेळानं परत मिटून जातो. काही लोकांची बुद्धी अशी असते. इथं कीर्तनात बसल्यानंतर कळतं महाराज त्यांना, ते जोपर्यंत मंडपात आहेत तोपर्यंत चांगलं लक्षात राहतं, पंक्ती होईपर्यंत सुद्धा लक्षात राहतं. एकदा पंक्ती वगैरे झाल्या आणि झटकून मोकळं झाले की जे ऐकलं होतं ते मंडपाच्या बाहेर जाईपर्यंत लुप्त होऊन जातं. जसं ते पोतं परत मिटून येतं तसं ते लुप्त होतं. त्याच्यापेक्षा एक बुद्धी, तिचं नाव आहे मेनी बुद्धी. मेणबत्तीमध्ये जर दाबून खोलान बाहेर काढलं की जेवढं छिद्र पडतं तेवढंच राहतं. काही लोकांना जेवढं सांगितलं तेवढंच कळतं, पुढचं कळत नाही, मागचं कळत नाही. मेनी बुद्धी असते. त्याच्यापेक्षा अजून एक बुद्धी आहे महाराज खराब, तिचं नाव आहे गौरी बुद्धी. गौरी धुपतच राहते, जर नाही चांगली पेटली तर ते धुरच निघत राहतो सारखा. काही लोक अशाच विचाराचे असतात, किती समजून सांगा ते तिथं सारखे धुपतच राहतात. हे म्हणजे काय सांगा, हे म्हणजे काय सांगा, असं त्यांनी होतच राहतं. त्याच्यापेक्षा बेकार बुद्धी आहे महाराज एक, तिचं नाव आहे शेनी बुद्धी. शेनी कळते ना तुम्हाला? शहरातली एक मुलगी खेड्यात दिली म्हणतात. स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करताना आता सुनबाई घरात आल्यामुळे सासूबाई मुक्त झाल्या. त्या लागल्या फिरायला. स्वयंपाक करत असताना भाजी शिजायला ठेवली होती चुलीवर. भाजी अर्धी शिजून झाली होती आणि अर्धी तंग राहिली होती. त्या गोवऱ्या संपून गेल्या. आता काय करायचं? तिला प्रश्न पडला, सासूबाई घरी नाहीत आणि आता गोवऱ्या तर नाहीत, मग काय केलं पाहिजे? तिने विचार केला, गोवऱ्या शेणापासून तयार करतात. जवळ शेणच पडलेलं होतं. काय गेली ते घमेलं शेण आणलं, पातेलं बाजूला केलं आणि त्याच्यात शेण टाकून दिलं चुलीमध्ये. काय होईल? चूल पेटेल का विझेल? पेटलेली विझली महाराज चूल. काहींची बुद्धीच अशी असते, सांगणाऱ्याची अक्कल बंद करतात. त्यांना समजतच नाही महाराज काही. म्हणून शेणी बुद्धी काही कामाची नाही, गौरी बुद्धी काही कामाची नाही, खोगीर बुद्धी काही कामाची नाही, मेनी बुद्धी पण काही कामाची नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी तैल बुद्धी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी कर्पूर बुद्धी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी कुशाग्र बुद्धी असावी. मग ती बुद्धी त्या स्वरूपाला जाणेल. बुद्धी जाणे व न जाणे ही ते असतो अपार शुद्ध परमात्मा मीची, असे विचारसागरात म्हणले. पण बुद्धी त्यांनी त्याला जाणू शकते. बुद्धीनं निश्चय केलं की त्या स्वरूपापर्यंत जाता येतं. म्हणून कुशाग्र बुद्धी धारण करावी, बुद्धीनं निश्चय करावा आणि मग एकच विचार करावा मनामध्ये, बस मला मुक्त व्हायचंय. बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे, एका केशवराजे सकळचे दे, एका केशवराजे सकळची दी. बुद्धीचे वैभव आले नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. आपल्याला जर बुद्धी प्राप्त झाली असेल तर बुद्धीनं दुसरा कशाचाच विचार करू नये. बुद्धीनं फक्त मुक्त होण्याचा विचार करावा, भगवंताच्या प्राप्तीचा विचार करावा. म्हणून त्यांनी बाकीचे सगळे साधनं जरी डोळ्यापुढे असतील, सगळं जग असेल, सगळे कर्तव्य असतील, त्या सगळ्या कर्तव्यांना त्यांनी सामान्य धर्म समजा आणि परमात्मा प्राप्त करून घेणं, मुक्त होणं याच्याकरिता परमधर्म समजा. तो परमधर्म प्राप्त करण्याकरिताच आपण जन्माला आलेलो आहोत.
म्हणून आपलं टार्गेट असावं त्यांनी परमधर्म प्राप्त. काल मी 2 लहान लहान मुलांना भेटायला गेलो होतो. कीर्तन झाल्यानंतर त्यांनी फार आग्रह केला. ते त्यांना पायापासून खाली हालचालच करता येत नाही. लहान चांगले होते, पळत होते, पण एकाएकीच त्यांना ते झालं. मी त्यांना जाऊन भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं, कळण्यासारखे होते, ज्ञानेश्वरी वाचत होते, हरिपाठ वाचत होते. त्यांना मी समजून सांगितलं, बघा बाळांनो, तुम्हाला जरी आता ही अशी अवस्था प्राप्त झाली असली तरी सुद्धा हे मनुष्य शरीर या लोकांकडे पाहून खर्च करू नका. हे लोक जे जगतात की नाही दुसऱ्याकडे पाहून जगतात. त्यांना धन संपत्ती मान प्रतिष्ठा वैभव पाहिजे, कशाकरिता पाहिजे, त्यांना खरं तर काही आवश्यकता नाही. ते दुसऱ्याकडे पाहतात आणि त्याला प्राप्त झालं म्हणून मला पण प्राप्त झालं पाहिजे असा विचार करून अट्टहास करतात. हे मिळवण्याकरिता आपला जन्म झालेला नाही. हा आपला जन्म त्यांनी मुख्य कारण जर जन्माचं काय असेल तर फक्त मुक्त होणं हेच मुख्य कारण आहे, दुसरं कोणतंच कारण नाही. मग तुम्हाला जर त्यांनी हे अपंगत्व जरी आलं असलं तरी चिंता करू नका. याच्यापाशी काही अडून पडलेलं नाही. तुमच्याकडे बुद्धी मिळालेली आहे आणि या बुद्धीचा वेळ भगवंताच्या प्राप्तीकरिता करू शकता विचाराच्या माध्यमातून. म्हणून असा अखंड विचार करा, अट्टहास करा. कशाकरिता अट्टहास करा? जीवपणा घालवण्याकरिता अट्टहास करा. ज्या दिवशी हा जीवपणा संपेल त्या दिवशी अनादिकालापासून भोगत आलेली ही दुःखाची परंपरा तिला तिलांजली प्राप्त होईल महाराज. हा महत्वाचा. आपण फार दुःख भोगलंय आजपर्यंत. आपण नाही त्या योनींमधून फिरत आलो, गाढव कुत्रा या सगळ्या योनींमध्ये त्यांनी जाऊन भयंकर वेदना सहन करत आलो. आता हा परत त्यांनी जन्माला यायचा खेळ नको आहे. म्हणून त्यांनी महाराज त्याचा कंटाळा करावा आणि त्याच्यातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करावा. तो कशाने करता येईल? फक्त बुद्धीनं. आणि कसा करता येईल? अट्टहास केल्याशिवाय तिथपर्यंत जाता यायचं नाही महाराज. पण जीवपणा घालवण्याकरिता अट्टहास केलं पाहिजे की बस आता मला नाही काय करायचं, किती वेळा जन्म येऊ. जर खरंच पांडुरंगाबरोबर नातं जोडलं असेल, जर खरंच त्यांनी त्याला आपलं समजत असाल तर एकांतात कधीतरी त्याच्याबरोबर बोला, देवा फार वेळा जन्माला आलो रे, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, फजितीच झाली, काही हाताला लागलं नाही. मग मला आता त्यांनी महाराज या जन्म मरणाच्या परंपरेतून मुक्त व्हायचं, मला परत जन्माला येऊच नाही असं काहीतरी साधन करायचंय. काय करू? साधू संतांच्या समोर जावं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा केलेलं नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन, असं सारखं त्यांच्या समोर म्हणावं. असं म्हणून कासावीस व्हावं. चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, अशी अवस्था आपली निर्माण व्हावी. जीवनातून पाण्यातून मासा बाजूला काढल्यानंतर जेवढी तळमळ माशाची होते तेवढी तळमळ मुक्त होण्याकरिता आपली व्हावी, अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. जगद्गुरु तुकोबराय अग्नी महाराज या दिव्य स्थितीत आहेत. काय नव्हतं तुकोबरायांकडे? वैभव होतं, संपत्ती होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यांना पत्नी होती, त्यांना मुलं होते, सगळा प्रपंच त्यांनी होता. पण एवढं सगळं असून पण कशाला वापरला? पण त्यांना माहित होतं हा जन्म फक्त तेवढ्याकरिताच मिळाला नाही, हा जन्म तर मुक्त होण्याकरिता मिळालेला आहे. मग याच्याकडे त्यांनी पाहून मला जन्म घालवायचा नाही, याच्याकरिता घालवायचाच नाही. उलट सगळं लोक मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते लुटून देण्याचा प्रयत्न करत होते. सगळं घरदार लुटून दिलं. लुटून दिल्यानंतर त्यांनी सगळं संपल्यावर गोसावी आला होता म्हणतात एक, म्हणे मला काहीतरी द्या. आता काय नव्हतं द्यायला, मग चुलीच्या आळ्यात राख होती, राख सुद्धा गोसाव्याला देऊन टाकली, काही ठेवलंच नाही महाराज. लोक जमा करण्याकरिता अट्टहास करतात आणि हे लोकांना वाटून देण्याकरिता अट्टहास करतात. का? याच्यात कुठेतरी अडकून पडेल, अडकलोच नाही पाहिजे, मुक्त झालो पाहिजे. म्हणून तर त्यांनी महाराज अट्टहास होता. भंडारा डोंगरावर का बसत होते? अट्टहास होता. भामचंद्रावर का जात होते? अट्टहास होता. घोराड्यावर का जाऊन बसत होते? अट्टहास होता. रात्रंदिवस त्यांनी त्या पांडुरंगाच्या मंदिरात उभे का होते? अट्टहास होता. आणि कशाकरिता होता? जीवपणा घालून मुक्त होण्याकरिता होता. म्हणून अशा पद्धतीने अट्टहास केला आणि त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर भगवंतानं कृपा केली. ते म्हणतात ना, हे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीवशिवा सेज रचिली आनंदे, आवटावी पदी आरोहन, निजी निजरूपे निजविला तुका, अनुहत बालका हल्लरुगाशी अवस्था प्राप्त झाली. ते म्हणतात त्यांनी महाराज पांडुरंगानंच कृपा केली आणि कृपा करून त्यांनी अनुग्रह केला. भगवंताचा अनुग्रह प्राप्त व्हावा. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. काय केलं मग? निरसोनी संदेह, सगळे संदेह शंका निघून गेल्या. बुद्धिभेद, बुद्धीतले भेद घालवले. 11 प्रकारचे भेद बुद्धीत आहेत महाराज. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, 5 भेद झाले. स्वगत भेद, सजाते भेद, विजाते भेद 8 झाले. त्याच्यानंतर देशभेद, कालभेद आणि वस्तुभेद 11 प्रकारचे भेद बुद्धीत आहेत. भगवंतानं कृपा केली, भेदच घालून टाकले. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे.
सत्य ज्ञान अनंत गगनाचे परावर्ण, सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, गगनासारखं व्यापक आहे ते परमतत्व. आणि ते प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी महाराज त्या अनुग्रहानं केलं. जीवनामध्ये तो अनुग्रह प्राप्त व्हावा फार महत्वाची गोष्ट आहे. भगवंताचा अनुग्रह, तो भगवंताचा अनुग्रह भगवंताशी जवळीक साधल्याशिवाय प्राप्त व्हायचा नाही. हा कीर्तनातला संदेश आहे, सगळ्यांना लक्षात ठेवा. तू म्हणाल आम्हाला कसं काय देव भेटेल? अहो तुम्हालाच भेटेल. लक्षात ठेवा मी काय सांगतो. तुम्ही फक्त देवाच्या जवळ जाण्याचा विचार करा. लोकांबरोबर जशा आपण चर्चा करतो, बोलतो, असं देवाबरोबर बोलता येतं. देवासमोर आपलं अंतःकरण प्रगट करता येतं. आपलं सगळं सुखदुःख देवाच्या समोर सांगता येतं. एकांतात त्यांनी महाराज भगवंताच्या समोर जाऊन बसावं. नाही समोर बसता आलं तर देव सगळीकडेच आहे असा विचार करावा आणि मनातल्या भावना भगवंताच्या समोर व्यक्त कराव्यात. देवा नको रे मला या संसारात अडकव, कासे या गामज घातले संसारी, कशाला या संसारात घातलं? या सगळ्या वेदना आता सहन करायच्या, कुठपर्यंत सहन करायच्या? मला या सगळ्या वेदनांमधून बाहेर काढ. अट्टहास त्यांनी केला. जीव पाखडायला सुरुवात केली. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जशी तळमळ झाली तशी जीवाची तळमळ सुरू झाली. कशाकरिता? मुक्त होण्याकरिता, या सगळ्या बंधनातून बाहेर पडणार. म्हणून देवानं कृपा केली. आणि जीवशिवा सेज रचिली आनंदे आवटावी पदी आरोहण. आवटावी म्हणजे त्यांनी महाराज कुंडलिनी, आणि पद म्हणजे ब्रह्मरंध्र. कुंडलिनीला ब्रह्मरंध्रापर्यंत नेलं. जीवाला शिवस्वरूप अशा पद्धतीने करून टाकलं. आणि आता त्यांनी जीव राहिला नाही, हा जीव स्वतःच त्यांनी ब्रह्मरूप झाला. तुका म्हणे कैसे किव, कोठे जीव निराळा. आता जीव निराळा नाही हे कळालं. आता जीवच ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त झाला. ते म्हणतात झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्मा. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, देह ज्याचा त्यासी समर्पिला. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दिवा लागला. शरीराचा भाव प्रेतरूप त्यांनी झाला. म्हणजे त्यांनी महाराज जिवंत आहेत, पण आता त्यांनी महाराज त्या स्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत. अशी जीवनमुक्ती प्राप्त झाली. आणि ज्या दिवशी ही स्थिती प्राप्त झाली त्या दिवशी जर काय संपलं असेल तर त्याचं नाव आहे जीवपणा. हा जीवपणा संपूनच गेला. ते म्हणतात रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुधले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुका. आता तेच स्वरूप मला प्राप्त झालेलं आहे. मी सामान्य राहिलो नाही. ते म्हणतात अनोरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा. गिळोनी सांडिले कलेवर, भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलं उपकारा पुरता. आता काहीच राहिलं नाही, फक्त उपकार कराय पुरताच शिल्लक राहिलो. माझं स्वतःचं काही कर्तव्य नाही. काम नाही झालो पाही रिकामा. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशी अवस्था प्राप्त झाली. नाही काय ते पाठ तरी करावेत हे अभंग. अवस्था नाही प्राप्त झाली तर नका गोईना, पण अभंग तर निदान पाठ करावेत ना. निदान त्या निमित्तानं होईल तरी प्राप्त ते. आम्ही रोज पूजेमध्ये 2-4 अभंग म्हणतो बरं महाराज, खरंच म्हणतो. हा अभंग देवासमोर म्हणतो. देवा पतित पतित परिमित्री वाचा, पतित परितू आपुल्या सत्ता मज करावे सरता. एक अभंग आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता, कष्ट तैसा मेक पतित परितुझा मुद. हा एक अभंग आहे. माझे मज कळू येते अवगुण काय करू मनानावर. हा एक अभंग आहे. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. हा एक अभंग आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज न करे रे संग राहे रे निश्चळ, लागोने दिमळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नयमन. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, आणि अंतरिया थारा आनंदाचा. अशी अवस्था मला प्राप्त व्हावी याच्याकरता म्हणणं तर खरं निदान. म्हणून त्यांनी म्हणत राहावं. मला तर त्याचं नाव आठवत नाही, कोण्या देशातला त्यांनी तो होता. आणि तो घंटा वाजवायचा शाळेमध्ये काहीतरी होता. आणि मी देशाचा त्यांनी राष्ट्राध्यक्ष होईन म्हणायचा. आणि तो झाला म्हणतात वॉशिंग्टन, हो की नाही. तो म्हणायचा मी देशाचा राष्ट्राध्यक्ष त्यांनी होईन. नुसतं म्हणत राहिला तरी पण झाला. म्हणा ना मी मुक्त होईन, म्हणा ना भवबंधनातून मला बाजूला निघायचंय, म्हणा ना देव माझ्यावर कृपा करणार आहे. मी काय सामान्य आहे का? भगवंताच्या कृपेला मी पात्र झालेलो आहे. अरे तुम्ही मंडपात येऊन बसलात याचा अर्थ भगवंताची कृपा झाली म्हणूनच आलात. तुम्ही कीर्तन ऐकता आहात याचा अर्थ तुमच्यावर भगवंताच्या कृपेचा वर्षाव झाला म्हणून तुम्ही कीर्तन शांत. तुम्हाला कळू नाही तर नाही कळू, जाऊ द्या, कानावून तर जातंय ना.
एखादा शब्द तरी असा त्यांनी आपल्या कानात जाईल की ज्यांना आपण विचार करायला भाग पाडू. हा महत्वाचा. स्वतःच्या मनाला आपण विचार करायला भाग पाडू. खरंच मी काय केलं इथे येऊन केले काही? विठ्ठल आहे आठवेला. अरे काहीच नाही केलं मी इथे येऊन. मुक्त होण्याकरिता प्रयासच केला नाही, सायासच केला नाही. हे सायास केल्यानंतरच होतं महाराज. म्हणून असे सायास ज्यांनी केले त्यांना काय अवस्था प्राप्त झाली महाराज. ते म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाले जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे टाकिली पात्र झोळी धर्माधर्माशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. बस स्वरूपात एकरूप करून टाकलं. आता जीव राहिला नाही, जीव हा शिव झाला. आता जीव राहिला नाही, तो नर सामान्य राहिला नाही, तो नारायण झाला. तो प्रत्यक्ष जनार्दन स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणजे त्याचा जीवपणाच संपून गेला. कधी आला होता माहित नाही, पण आज मात्र त्याचा शेवट झाला. हा त्याचा शेवट फार महत्वाचा आहे महाराज. तसं आपण सर्वजण जीव कधी झालो माहित नाही, पण एवढा अट्टहास जर केला जेवढा तुकोबरायांचा आत्ता आपण ऐकला आणि तेवढा अट्टहास करून जर साधना केली तर जीवपणा संपून जाईल. आणि ज्या दिवशी जीवपणा संपेल तो त्यांनी महाराज अनादिकालापासून आलेल्या त्या परंपरेचा शेवटचा दिवस असेल. हा शेवटचा दिवस जीवनात येण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी मी अट्टहास केला. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, हाताळी दिले भावलो विचा, हाताळी दिले भावलो विचा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, हाताळी दिले भावलो विचा, हाताळी दिले भावलो विचा. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरिताच अट्टहास केला होता. हा जीवपणा घालवण्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे दशक्रियेचा श्राद्धाचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी फार कालापासून जीवपणा आपण भोगत आलो ते जीवपणा संपून जाण्याचा दिवस त्याला शेवटचा दिवस म्हणायचं. याच्याकरिता अट्टहास करणं म्हणजे काय? रात्रंदिवस तेवढाच छंद असणं, त्याचं महत्व कळणं हा महत्वाचा विचार आहे. ते महत्व कळालं पाहिजे तेव्हाच मनुष्य अट्टहास करेल. एखाद्या गोष्टीचं महत्व कळलं तरच माणूस त्याच्या मागे धावतो. हे पोरं फार गोड मृदंग वाजवतात. हा मृदंग त्यांनी सहजासहजी वाजवता येत नाही. तू म्हणले आणला मृदंग म्हणून बसवणं वाजव असं नाही वाजवता येत महाराज. त्याने तो शिकण्याकरिता अट्टहास केलाय. त्याने रात्रीचा दिवस केलाय. त्याला थाप टाकायला आणि चाट मारण्याकरिता सुद्धा फार कष्ट असतात. ती थाप टाक म्हणते का अशी कशी पण फेकून मारता येत नाही ती. नाही तर थापांची आटा मारणारे फार लोक आहेत तिथं. तसल्या थापाची आटा नाही म्हणायचं. यानं ते शिकण्याकरिता फार महत्वाचा विचार आहे महाराज. त्यांनी कशी थाप मारली पाहिजे. थाप मारण्याकरिता सुद्धा बऱ्याच वेळ वय झालं लोकांचं. त्यांना एक सुद्धा मृदंगाचा बोल येत नाही महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. याच्याकरिता हरी साधा मृदंग शिकायचं म्हणलं तरी अट्टहास करावा लागला. हे पोरं गोड गातात. हे उगाच गातात. तुम्हाला उभं केलं गा बरं थोडंसं असं म्हणलं सहज एखाद्याला महाराज मंडळी बसली तुम्ही सोडून म्हणून कोणाला पण गाता येईल का महाराज? नाही गाता येत. आमचे भाऊ म्हणायचे ताल गया तो बाल गया, शिर गया स्वर गया तो शिर गया. थोडा सुद्धा स्वर इकडे इकडे होऊन चालणार नाही महाराज. ताल गेला तर परत सारखं करून घेता येईल, थोडं थांबून परत समित त्यांनी घेता येईल. पण स्वर गेल्यावर कुठून जमा करायचे? हे स्वरात गाण्याकरिता यांना काय करावं लागलं? हे स्वरात गाणं शिकण्याकरिता तुम्हाला काय करावं लागलं? अट्टहास करावा लागला. लोक श्रीमंत होतात महाराज. रात्रंदिवस त्यांनी महाराज श्रीमंत होण्याकरिता धावपळ करतात. ते श्रीमंत होण्याकरिता त्यांचा काय आहे? अट्टहास. हे त्यांनी लग्न होत नसेल एखाद्याचं
थोडा विचार करा थोडासा. उगा 30-35च्या पुढं कार्यक्रम त्याने गेला आणि मग आता लग्न होत नाही, मग त्याचा जीव काय करतो? पत्नी प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास. एखाद्याचं लग्न झालं आणि 10-5 वर्ष लग्न होऊन झाले असतील आणि संततीने झाली, तर तो काय करतो? संतती होण्याकरिता अट्टहास. अट्टहास तुम्हाला समजून सांगायचं आहे मला फक्त कशाला म्हणतात. मग प्रपंचात आपल्याला अट्टहासाचा परिचय आहे. मग साधा प्रपंच साध्य करून घेण्याकरिता जर एवढा अट्टहास करावा लागतो, तर परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता, जीवपणा घालवण्याकरिता अट्टहास नाही करावा लागायचा. तुकोबारे म्हणतात मी केला, पण संसार साधण्याकरिता नाही, मुक्त होण्याकरिता अट्टहास केला. आणि खरंच जर आपण परमार्थिक असलो, रोज उठून कपाळाला गंध लावित असलो, मोठ्या मोठ्या माळा जर गळ्यात घातल्या असल्या, आपल्या नावापुढे जर हरिभक्तीपर्यंत लिहावं असं वाटत असलं सारखं, आणि स्वतःला वारकरी जर म्हणून घेत असलो, तर आपण अट्टहास बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता नाही केला पाहिजे, मुक्त होण्याकरिता केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विचार. तळमळ जीवाची झाली पाहिजे, मी कधी मुक्त होईन. अरे हे शरीर जर सुटलं आपल्या हातातून, हा मनुष्य देह जर त्यांनी सुटून गेला, तर मग मुक्त नाही होता यायचं. आपण उपक्रम करतानाच हा उपक्रम केलाय. एकदा का कावळ्यापासून सुरुवात केली आपण. कावळा हातात सापडला, योगायोगानं सापडला. या दुसरा धरून आण म्हणलं तर सापडणार नाही. तसं परत मनुष्य जन्म प्राप्त करायचा आपल्या हातात नाही, पण प्राप्त झालेला आहे योगायोगानं. आणि हा म्हणजे समान पाप पुण्याचं हे फल आहे, प्राप्त झालंय. मग आपण याच्यात काय केलं पाहिजे? आता हा एक क्षण सुद्धा वायाला नाही घालवलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार. कशा करिता? तरावया पार भव सिंधू. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांत वाचे गंगा स्नाने, एकांत वाचे गंगा स्नाने, ओ देवाच्या पूजने, ओ देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, हे प्रदक्षिणा तुळशीच्या हो युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ सारावा चिंतने. आपल्या जीवनातला काळ चिंतनात घालवावा. बाकीचं काही मिळवण्याकरिता अट्टहास करू नये. महत्वाचा मुद्दा आहे का, या सगळ्या गोष्टींची यादी जी तुम्हाला आधी मी सांगितली, धन संपत्ता, प्रतिष्ठा, वैभव, स्त्री, पुत्र, हे सगळं सगळं प्रारब्धानं प्राप्त होतं. हे त्यांनी अट्टहास करतात लोक. त्यांना वाटतं आपल्या अट्टहासाने मिळालं. नाही, तुमच्या प्रारब्धात असलं तर संपत्ती, बायको, मुलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रारब्धात असतील तर, म्हणून त्यांनी प्रारब्धात असली तर बायको मिळेल, प्रारब्धात असतील तर पुत्र होतील, प्रारब्धात असतील तर संपत्तीचे वैभव त्यांनी पाहायला मिळेल. म्हणून हे मिळवण्याकरिता अट्टहास करण्यापेक्षा मुक्त होण्याकरिता अट्टहास करावा. साधू संतांनी तोच अट्टहास केला. एकांतात बसून कधीतरी स्वतःचा विचार करा महाराज, आणि या कीर्तनाचाही विचार करा बारकाईनं, की मी पोटतिडकीनं तुमच्यासमोर काय सांगतो. प्रत्येक माणसानं अंतर्मुख व्हावं आणि अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करावा. आणि स्वतःचा विचार करून असं ठरवावं, एक दिवस आपल्याला मरायचं आहे, शेवटचा श्वास त्यांनी आपला सुटणार आहे. ज्यांना आपण आपलं म्हणतो हेच सगळे लोक आपलं त्यांनी काय कार्यक्रम करून येणार आहेत. सगळ्यात महत्वाचा विचार आहे. हे सगळे त्यांनी आपल्याला जाळून येतील. महिनाभर, 6 महिने, वर्षभर रडतील. दिवस उगत राहील, वारा वाहत राहील, पाऊस पडत राहील, सगळ्या गोष्टी जिथले तिथं होतील, फक्त आपण त्याच्यात नसू. ज्याच्याकरिता अट्टहास करतो तो सगळा संपत्ती जमा करण्याकरिता, समाज जमा करण्याकरिता, ते पण राहणार नाही. या सगळ्या गोष्टी संपतील. मग काय शिल्लक राहील? तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती धुपाटणं आलं. भोळा बाबडा होता, दुकानात पाठवलं बायकोनं, म्हणजे तू बाजार घेऊन यायची, यादी दिली त्याच्या हातात करून. साखर, शेंगदाणे सगळं होतं, तेल आणि तूप पण आणायचं होतं. आणि त्याच्या हातात ते धुपाटणं म्हणजे धूप दाखवण्याकरिता असं खाली वाटीसारखं असतं आणि त्याला खालून दुसरं वाटीसारखं असतं. गेला तो, सगळं सामान विकत घेतलं. म्हणे तेल द्या. म्हणे कशात द्यायची काय म्हणला, घासून घुसून नेलं होतं, त्याच्यात तेल घेतलं. आता तूप द्या म्हणला, कशात देऊ? तेच तर पालथं केलं, भोळाच होता मारत तो. पालथं केलं आणि मग दुसरी बाजू वर केली, तेल तिथंच सांडलं, ते तूप त्याच्यात घेतलं. घरी गेला, पिशवी घेऊन सगळं त्याने देऊन टाकलं आणि दिलं बायकोच्या हातात. तिने सगळी यादी वाचली, म्हणली सगळ्या गोष्टी आल्या, तूप पण आलं, पण तेल कुठं आहे? तेल कुठे? हे काय म्हणलं तेल आहे, लगेच पालथं केलं. म्हणजे तेल दुकानदारासमोर सांडलं आणि तूप बायको समोर सांडलं. म्हणजे तेल पण गेलं आणि तूप पण गेलं, हाती धुपाटणं आलं.
हा तसा आपला जन्म परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मुक्त होण्याकरिता मिळाला आणि आपण अट्टहास प्रपंच करण्याकरिता त्यांनी केला. मग प्रपंच पण हाताला आला नाही आणि ज्याच्याकरिता शरीर मिळालं तो मुक्त होण्याकरिता मुक्तही झाला नाही. म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. बरोबर आहे. आपल्या लक्षात आलं. खरं सांगतो मी तुम्हाला, हे कळणं खरंच तुम्हाला कळालं हे फार महत्वाचं आहे. फक्त तुम्ही तुमच्या अंगावर ओढून घ्या महाराज. मी ओढून घेतलेलं आहे माझ्या अंगावर. मी माझ्या मनाला समजून सांगितलेलं आहे श्यामसुंदराच्या समोर बसून, हे कन्हैया, हे मुरलीधर, हे त्यांनी जीवन बाकीच्या कोणत्याच कामाकरिता मला मिळालं नाही हे मला कळालं आहे. मला फक्त तुझ्यापर्यंत यायचं आहे. तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोणी नाही रे. तूच त्यांनी मला सांभाळू शकतोस. तूच मला त्यांनी महाराज त्या भावबंधनातून मुक्त करून तुझ्या स्वरूपापर्यंत नेऊ शकतोस. म्हणून हे भगवंताबरोबर बोलायला काही खर्च लागत नाही महाराज. त्याच्याकरिता काही अट्टहास करावं लागेल. एक भक्त की हे अर्जी, खुद गरज की हे गरजे. पहा, इतर त्यांनी कामं सरकारी करायचे असतील तर 100 अर्ज लिहून द्यावे लागतात, तुम्हाला माहिती आहे. देवासमोर बोलायला काय अर्ज लागत नाही महाराज. फक्त सहज भगवंताच्या समोर जाऊन बसा आणि फार शुद्ध भावनेनं अंतकरणापासून त्याला म्हणा, देवा मला पण मुक्त व्हायचं रे. हा जीवपणा घालून त्यांनी शेवटचा दिवस गोड करायचा आहे. माझ्या सामर्थ्यानं मला करता येत नाही. तुका म्हणे आता आपुल्या साय असे आम्हा जगदिशे सांभाळावे. असं बोलायला काय हरकत आहे महाराज. तो फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे. मग तो कृपा करील. तुकोबर आहे त्यालाच आपलं म्हणत होते म्हणून तर तो आपणच देव होय गुरु. तो गुरु रूपाने आला आणि मग त्यानं उपदेश केला, लावणी हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. चिंता करू नकोस बाळा, मी आहे ना रे. आणि खरोखर त्यांनी महाराज दिव्य असणारी स्थिती प्राप्त झाली. काय झालं असेल तर शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे जीवपणा संपून गेला. आता काय करायचं शिल्लक राहिलं नाही. गोड होणं म्हणजे त्यांनी महाराज बस सगळा शीन भाग निघून जाणं आणि दिव्यत्वाची प्राप्ती होणं, ती प्राप्ती झाली. आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. आता असं वाटायला निश्चित रूपाने त्यांनी स्थिर झालेलो आहे, विश्रांतीला प्राप्त झालेलो आहे. आता काही त्यांनी मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. अशी विश्रांती जीवाला प्राप्त व्हावी. तुकोबारांची प्राप्त झाली महाराज. आपल्याला कधीच विश्रांती नाही. आपली सारखी धावपळ चालूच आहे महाराज, सारखी धडपड चालू आहे. कायमचं आपलं वाक्य तुमचं पाठ झालं असेल, कुठपर्यंत माणूस धडपड, जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत धडपड करीतच राहतो. धडपड शब्दाचा अर्थ काय, जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत केलेली धावपळ म्हणजे धडपड. रात्रंदिवस प्रपंचाकरिता धडपड आहे. विश्रांती नाही. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांती कुठंच नाही महाराज. विश्रांती कधी प्राप्त होईल, ज्या दिवशी जो धावपळ करणार आहे तोच संपून जाईल. त्याचं नाव आहे जीव. हा जीवपणा संपला आणि शेवटचा दिवस गोड झाला. आता काय आहे, आता निश्चिंत झालो आणि विसाव्याला प्राप्त झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या. हे कुंडलिया धावा तृष्णेच्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो पावलो विसावा. पावलो विसावा. आता निश्चिंत झालं. आतापर्यंत डोंगरासारखं दिसत होतं डोळ्यासमोर की मी मुक्त होईल का, काही मी उद्धार पावेन का, हे कृपा करेल नारायण. बघा प्रश्न आहेत महाराज, माझा उद्धार होईल का, तो नारायण माझ्यावर कृपा करेल का, काही बिर्डे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, ते बिर्ड फिटेल का, तो स्वामी मला भेटेल का. अशक्य प्राय वाटत होतं. हे होणं शक्यच नाही असं वाटत होतं. आणि म्हणून दुसरा काहीच विचार नाही केला. अट्टहास करत राहिलो. कशा करिता, बस ते मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचंय. आपल्याला सुद्धा मोक्ष कधी मिळेल, ज्या दिवशी रात्रंदिवस आपल्याला तेवढाच विचार राहील. म्हणजे झोप येणार नाही, आपल्याला जेवण जाणार नाही, आपल्याला करमणार नाही, आपल्याला कोणाशी बाकीच्या गप्पा माराव्याशा वाटणार नाहीत, आपल्या लोकांच्या उचापती कराव्याशा वाटणार नाहीत, लोकांचे खलबत्ते कुटावेशे वाटणार नाहीत, कोणाच्या काड्या मोडाव्याशा वाटणार नाहीत. कोणता पण विषय समोर आला की लगेच बंद करून टाकावं असं वाटेल. ही अशी अवस्था आपल्याला जेव्हा होईल ना, तेव्हा समजायचं आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्त होण्याची भावना निर्माण झालेली आहे.
तुम्ही ऐकतात ना सगळे. असं कीर्तन करा बोलायला थोडं आपल्या अंगावर ओढून घ्यायचा. आपल्या यातलं काय काय होतं. आपलं जेवण जात नाही, जातं ना. आपल्याला झोप येत नाही, हे ऐकता ऐकता सुद्धा येते. त्याच्याकरिता येणं तर गोष्ट वेगळीच आहे. हे ऐकता ऐकता सुद्धा येते. म्हणजे आपल्याला जेवण जातं, आपल्याला झोप येते, आपल्याला करमतं, आपण गप्पा पण मारतो. आपण एखादा जर दुसऱ्याचा विषय आपल्या समोर काही निघाला तर आपण त्याला पाणी पण लावतो. खरं सांगतो मी तुम्हाला, असं पाणी लावतात मला तासन तास एखाद्याचा विषय आपण चगळत राहतो आणि ते मनाला फार भावतं महाराज. आपल्याला तेवढंच पाहिजे असतं. एखाद्याचं आपल्याला जर खपत नसलं, आपल्या पोटात जर त्याच्याविषयीची जळकी निर्माण झालेली असली आणि त्याच्याविषयी एखादा उन्हा मुद्दा तयार झाला असेल, मग काय सांगायचं महाराज तुम्हाला. असं पाणी लावलं जातं त्याला, असं त्याला खत पाणी घातलं जातं आणि ते असं वाढवलं जातं. हे महाराज समोर बसलेले आहेत. आम्ही ठराव पास केलाय. खरं सांगतो, आपल्या डोळ्यासमोर जर कोणाचं काही पाहायला मिळालं आणि ते जर त्यांनी वाखाणण्यासारखं नसलं तर एक शब्द सुद्धा त्याच्याविषयी बोलायचं नाही. जागेवर पूर्ण विराम करायचा. तो कोणी असो, आपला जन्म त्याच्या उचापती करण्याकरिता झाला नाही. माझा जन्म देवाच्या प्राप्तीकरिता झालाय. मी फक्त देवाविषयीच विचार करीन, मी कोणाचा विचार नाही करणार. आपण लोकांचा जास्त विचार करतो म्हणून जास्त त्रासात पडतो. लक्षात ठेवा, हे कोण आहे ते लोक, आणि यांचा विचार करण्याकरिता आपला जन्म, तुम्हाला सांगतो, आपले श्वास मोजून मिळालेले आहेत आपल्याला. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत हा काळ आणि हे श्वास आपल्याला मोजून मिळालेले आहेत. आणि ते आपण जर या सगळ्या कामांमध्ये खर्च करत असलो, एक एक क्षण आपल्याला देवानं पाठवतानाच मोजून दिलेला आहे. प्रारब्ध पहिले रचा पिछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले शरीर. आधी प्रारब्ध तयार झालंय. आपल्या सगळ्यांची डेट ठरलेली आहे. शेवटची जी तारीख आहे ना, शेवटचा श्वास कधी जाणार, कुठं जाणार, कोणत्या अवस्थेत जाणार, हे सगळं आपलं ठरलेलं आहे. आणि तिथपर्यंत आपण जाण्याकरिता निघालं. घडी घडी काळ वाट याची आहे. अजून किती आहे अवकाश. जसा उंदरावर त्यांनी बोका टप्पूनच राहतो, काही प्रमाण आहे ते, तैसा काळ लोकांनी येत असे, तसा काळ लोकांना उचलून नेतो. आपलं सगळं ठरलेलं आहे. लक्षात ठेवा. मोबाईल वापरता की नाही तुम्ही सगळे, त्याच्यात बॅलन्स टाकता, मग तुम्हाला ठराविक असणारा डाटा मिळतो की नाही. तुम्ही एखादा फोटो जरी त्याच्यातला तुम्हाला कोणी पाठवला आणि तुम्ही ओपन केला तो, मग काय होतं, त्यातलं केबी आहे ना संपून जातं. असं केबी म्हणता म्हणता मग ते MB संपून जातं, हे की नाही. असं संपता तुमचा संपूर्ण डाटा संपून जातो. हा जातच असतो. जर नाही तुम्हाला संपवता आला तर त्याची ठरलेली जी डेट आहे त्या डेटला ते संपणारच आहे. लक्षात ठेवा. मी काय, तुम्ही नाही संपवला तरी पण तो संपणारच आहे. तसं आपलं जीवन आहे, एक दिवशी संपणारच आहे. लक्षात ठेवा. दुसऱ्याचं चिंतन करून का संपू माझं जीवन, लोकांच्या उचापती करून का संपू माझं जीवन. बरं, त्याचं चांगलं जर काही असेल तर ठीक आहे, त्याची वाईट गोष्टीची त्यांनी वाखाणणी मी करायची आणि त्याच्या वाईट गोष्टीचा विचार करून मी माझं जीवन का खर्च करू. त्यापेक्षा मी मौन राहिलं पाहिजे. मला नाही एखादी गोष्ट पटली ना, मी त्याची चर्चाच नाही करायची, मी मौन धारण करायचं. जर माझ्या अंगावर एखादी बाजू आलीच, समजा मला काही कमेंट करायची वेळ आली तर मी बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. महत्वाची गोष्ट आहे. हे पथ्य आहे महाराज. हे पथ्य जर पाळलं तर तिथपर्यंत जाता येईल, देवापर्यंत. भगवती मीराबाई आहेत ना, त्यांना दुसरं काहीच नव्हतं चित्तामध्ये, फक्त देवच होता. मेरे तो गिरधर गोपाल, दुसरं नकोय. त्या पायामध्ये घोंगरं बांधून हातामध्ये एक तारा घेऊन गावात फिरत होत्या आणि पग घोंगरू बांध मीरा नाचरीन. लोक नावं ठेवत आणि चर्चा करत होते. त्यांच्या ननंदनेच विष पाजलं होतं महाराज. ते विष पाजण्याकरिता त्या ननंद होती, तिनंच अट्टहास केला आणि विष पाजलं. ते विषय पिऊन घेतलं त्यांनी. काही झालं नाही विषाचा प्रभाव. मग तिला कळालं की या काही समर्थ आहेत, शरण आली, मग त्यांच्या बाजूने झाली. मग ती हळूच प्रेमानं समजून सांगायला लागली, बाईसाहेब, अहो तुम्ही पायात घोंगरं बांधता, हातात विना घेऊन सगळ्या गावामध्ये फिरता, लोक तुम्हाला फार नावं ठेवतात. हो, काय काय लोक तुमच्याविषयी बोलतात, काय सांगायचं. त्या काय म्हणल्या माहिती आहे मीराबाई, ते म्हणल्या, तुमचं म्हणणं खरं आहे, पण काय करू, माझ्या भगवंताचं नाम एवढं गोड आहे ना, माझ्या भगवंताचं चिंतन एवढं गोड आहे ना, की लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही. काय मोठी स्थिती आहे होई. तसं त्यांनी आपल्याला वेळच नाही मिळावा. कशातून? भगवंताच्या नामचिंतनातून, भगवंताच्या त्या ध्यानातून, त्याच्या आठवणीतून. जसं आईला त्यांनी लेकरू व्हावं आणि ते लहान असावं, ते लहान लेकरू त्यांनी आहे, ती त्यांनी थोडंसं जरा कामधाम करायला लागली. 1 महिना 2 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ती कामधाम करते. ती कामधाम जरी करत असली ना तरी तिचं सगळं चित्त त्या बाळाजवळ लागलेलं असतं. जशी हा घार आकाशात हिंडते पण लक्ष तिचं पिलाजवळ असतं. जशी गाय त्यांनी वासराला जन्म देऊन वासरू घरी राहतं, गाय रानात चरायला जाते, पण तिच्या चित्तामध्ये मात्र ते वासरूच कायमस्वरूपी राहतं.
जसं गायीच्या चित्तातून वासरू जात नाही, जसं आईच्या चित्तातून बाळ जात नाही, तसं आपल्या चित्तातून भगवान जाऊच नाही महाराज. तो परमात्मा आपल्या चित्तातून जाऊच नाही. सारखं बोलायचं म्हणलं तरी देवाविषयी बोलावं. आपण कोणी भेटलो ना एकमेकाला की दुसरं काही बोलायचं नाही. काही छान दिसतो नाही का नाही. यांच्या घरी आम्ही जाऊन बसलो. आता बसल्यानंतर स्क्रीनवर तिथं माझा कन्हैया होता. मी गेल्याबरोबर तो असा तिरका बघत होता. मला जिथं जाऊ तिथं आहेस तू माझ्या बरोबर. तू बघतोस माझ्याकडं. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्या मनात ही भावना असली पाहिजे, तो माझ्याकडे पाहतो आहे. खरं सांगू का मोरे महाराज, हे सगळे लोक हे ऐकणारे आहेत. यांच्यासमोर त्यांनी अट्टहास करून जे चिंतन त्यांनी वेदांताच्या प्रक्रिया मांडून या प्रक्रिया त्यांनी महाराज कमी ऐकतील, पण हा भाव जास्त ऐकतील. हा भाव फार महत्वाचा आहे महाराज. या कंतात कधीतरी, हे लोकांतात नाही होणार. एवढे लोक आहेत मग तुम्ही देवाबरोबर बोलले असं नाही होणार महाराज. म्हणून तुम्ही सगळेजण अधिकारी आहात देवाबरोबर बोलण्याचे. इथं कीर्तनात बसल्या बसल्या प्रतिज्ञा करा की भगवंता मला सद्बुद्धी दे आणि तुझ्याबरोबर बोलण्याची इच्छा होऊ दे. म्हणून सगळ्या लोकांमध्ये असताना देवाविषयी बोलायचं आणि लोकच नसताना देवाबरोबर बोलायचं. फार मोठं सूत्र आहे महाराज. अनुभवात आणण्यासारखं सूत्र आहे. तुम्ही समाधानी व्हाल, माझा अनुभव आहे महाराज. एवढं सगळं त्यांनी वैभव प्राप्त होतं परमार्थातलं कशानं? ते या भगवंताच्या चिंतनानं प्राप्त होतं. तुमचं सुख असेल देवाला सांगा, तुमचं दुःख असेल देवाला सांगा, तुम्ही बंधनात आहात देवाला सांगा, तुम्हाला मुक्त व्हायचंय देवाला सांगा, जीवपणा प्राप्त झालेला आहे देवाला सांगा, जीवपणा घालवायचा आहे देवाला सांगा. तो देव तुमच्यावर कृपा करील. काही म्हणत बसू नका. सारखं सारखं म्हणायचं आणि त्याला कशाला खुराक करून ठेवायचा. काही म्हणायचं नाही, फक्त त्याचं नामचिंतन करायचं. फक्त त्याचं नाम घेत राहायचं. त्याला सगळं कळतं. सांगावं त्याला लागतं, ज्याला काही कळत नाही महाराज. महत्वाचा मुद्दा आहे. सुदामजी ज्यावेळेस जाण्याकरिता निघाले ना मित्राला भेटायला, मग ते म्हणले, त्यांची पत्नी म्हणली जाण तुमच्या मित्राला सांगा. म्हणले असं सांगायकरता भक्त नाही झालो. मग मी त्याचा भक्त आहे, काही सांगणार नाही त्याला. आणि मग ते सांगायला लागले बायकोला. ते म्हणले बघ सांगावं त्याला लागतं, ज्याला काही कळत नाही. आणि आपण सगळे उपाशी आहोत हे त्याला कळतं, तरी पण आपण उपाशी आहोत. याचा अर्थ त्याला वाटतं आपण असं राहावं. ठेविले आनंद तैसेचे राहावे. म्हणून त्याला सांगायची गरज नाही महाराज काही. फक्त त्याचं नामचिंतन करायचं. तुम्ही फक्त नामचिंतन करत राहा. ते नाम जर तुम्ही घ्याल तर त्या नामानं तुमचं अंतकरण शुद्ध होईल, पवित्र होईल, निर्मळ होईल, स्थिर होईल. ते ज्ञानाचं अधिकारत्व प्राप्त करून घेईल. आणि एकदा का तुम्ही ज्ञानाचे अधिकारी झाले नामाच्या माध्यमातून, की तो सर्वज्ञ असणारा ईश्वर, तो कन्हैया मुरलीधर श्याम सुंदर, तो त्यांनी महाराज तुमच्यावर कृपा करण्याकरिता तयार होईल. तो गुरुरूपानं तुमच्या जीवनात येईल आणि मग तुमच्या मस्तकावर हात ठेवील, दिव्य असणाऱ्या महावाक्याचा उपदेश करील. आणि मग तुम्हाला कळेल की मीच सच्चिदानंद स्वरूप असणारं ब्रह्म आहे. आणि ज्या दिवशी कळेल त्या दिवशी जीवपणा संपून जाईल. आणि हे कशानं होईल तर ते फक्त भगवंताच्या नामानं होईल. माझ्या जीवनात हेच झालं तुकोबराय म्हणतात. मला कौतुक वाटतं. हे कशामुळे झालं असेल तर त्या भगवंताच्या कवतुक वाटे झाली यावी कवतुक वाटे झाली यावी कवतुक वाटे झाली यावी कवतुक वाटे झाली यावी नवमंगळाचे देणे कोणे नवमंगळाचे देणे कोणे आता निश्चितीने बाबलो आता निश्चितीने बाबलो विसावा नवमंगळाचे देणे कोणे नवमंगळाचे देणे कोणे आता निश्चितीने बाबलो विसावा आता निश्चितीने बाबलो विसावा. कौतुक वाटे झाल्या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. मंगलमय असणार तो भगवान, त्याचं नामही मंगलमयच आहे. म्हणून त्या नामाच्या प्रभावानं हे सगळं त्यांनी होऊ शकलं. अखंड भगवंताचं नाम घेत राहिलो, त्यानं मला विसावा प्राप्त झाला. विसावा म्हणजे विश्रांती. विसावा, विसाव्याची गरज आहे मला सगळ्यांना. लोक मेल्यानंतर विसावा देतात, थांबा थांबा म्हणतात विसावा आहे. मड्याला कुठं विसावा असतो का महाराज? मड्याला कुठं विसावा? खांदेकऱ्यांना एवढा मोठा बोजा उचलून न्यायचं तिथपर्यंत म्हणल्यावर मग ते म्हणतात मागचे पुढं घ्या खांदेकरी, पुढचे मागं घ्या, मग विसावा द्या. विसावा मड्याला नाही.
आपण जेवणभर अट्टहास करू, आपल्याला विसावा नाही. विसावा तर भगवंताच्या चरणाजवळ आहे महाराज. खरं सांगतो, त्याचं नामचिंतन करा. असे काही प्रसंग जीवनात येतात ना महाराज, काय सांगायचं, की त्या प्रसंगामध्ये त्यांनी सगळं जग दूर होतं, सगळे हात वर करतात, एकटं पडल्यासारखं वाटतं. खरं सांगतो मी तुम्हाला. आणि त्यावेळेला कोणी नाही सापडतो, मग भगवंताची आठवण होते. तुकोबाऱ्यांच्या चरित्रात असे फार प्रसंग आहेत महाराज, किती सगळं चरित्र वर्णन करून सांगावं तरी सुद्धा कमी पडेल महाराज. त्याचे एवढे प्रसंग. एकदा धान्य विकायला गेले तुकोबाराय, 3-4 बैल नेले, त्यातले 3 बैल मरून गेले, 3 पोते पण विकले गेले. 10ला 5 कमी असतानाच विकले सगळे. म्हणून आता काय करू मी तरी, आता वेळेस आपण 3 चरण झालेत आपल्या, चिंता करू नका. 4थं कधी होईल महाराज, आता लक्षपूर्वक आहे का. 3 बैल मरून गेले, 3 पोते विकले गेले, 1 बैल शिल्लक राहिला, 1च पोतं शिल्लक राहिलं. हा पण मरेल म्हणून घाईघाईनं घरी निघाले. आणि जेव्हा घरी यायला लागले त्यावेळेला मित्र सोडून निघून गेले महाराज. जे बाजार करण्याकरिता घेऊन गेले होते ते म्हणले, हा टाळकुट्यासारखा विठ्ठल विठ्ठल म्हणत राहतो, याचं त्यांनी कपाळ त्याच्या बरोबर आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. ते बैल मरून गेले आणि याला त्यांनी तोटा झाला सगळा, आणि याच्या बरोबर राहिलं तर आपला काही घोटाळा व्हायचा, त्यापेक्षा चला म्हणून चुकून गेले मित्र सगळे निघून, ज्यांच्या जीवावर गेले होते बाजार करण्याकरिता. हे काही नाही राहिलं आणि एकटेच प्रवास करायला लागले. रस्ता पण चुकले महाराज. रस्ताच नव्हते काय, आता बोर्ड आहेत सगळीकडे, इथून इकडे जा. आता तुम्ही मॅप लावून जाता इकडे इकडे, काय काय होतं त्यावेळेला, काहीच नव्हतं. चुकले रस्ता. संध्याकाळची वेळ झाली, पावसाचं वातावरण झालं, बैल बसला, धान्याचं पोतं त्यांनी खाली अशा पद्धतीने पडलं. काय करायचं सूचना आता. श्वापदांचा आवाज यायला लागला, वाघ सिंहाच्या डरकळ्या. आता दिवसा वाघ येतात गावात, त्यावेळी जंगलात त्यांनी काय असेल महाराज, भयंकर डरकाळ्या ऐकू यायला लागल्या. मनामध्ये भय निर्माण झालं. आता कोण सांभाळेल, आता कोण आहे देवा तुझ्या वाचून, कोणी नाही रे. सगळंच संपून गेलं होतं, दुष्काळ पडला होता, सगळे आटाट झाली होती. तुकाराम शेठ म्हणत होते आधी, ते तुक्या म्हणायला लागले होते. या समाजाची रीत आहे महाराज. म्हणून त्यांनी पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. आधी परसराम शेठ म्हणत होते, तुकाराम शेठ म्हणायचे. ते आता तुक्या म्हणायला लागले. अशी अवस्था. आता काय करू देवा, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायण. आता कोणाला शरण जाऊ रे. भगवंताचा धावा केला महाराज. दुसरं काही साधन नाही, भगवंताचं नाम एवढंच एक साधन. देवा आता तुझ्याशिवाय कोणी सोडणार नाही, अशी भावना उत्कट अंतकरणात निर्माण झाली. भगवंतानं वाटसरूचं रूप धारण केलं. वाटसरून काय, बुवा इथे कशाय बसलात. हो म्हणे, देहूला जायचंय पण रस्ता सापडत नाही, रस्ता चुकलोय, बैल पण बसलाय, काय करू. म्हणे मला तिकडच जायचंय. आता देव आहे बरं. वाटसरूच लोकांना वाटतं देव यायचं म्हणजे असं पितांबर मुकुट लगेच 4 हात घेऊन येईल, त्यांचा अट्टहास असतो मला त्याच्या असाच देव येईल. असं कसं येईल रे. तो येईल ना, कोणत्या तर रूपात येईल. तो फक्त अडकलेल्या अवस्थेत त्याला हाक मारायची गरज आहे. फक्त अट्टहास त्याच्या नावाचा करण्याची आवश्यकता आहे. खरं सांगतो महाराज. पण फार प्रेमानं जर त्याला बोलवत येत असतो, तो आला महाराज. चल मला तिकडच जायचं. रस्ता दाखवत दाखवत त्यांनी गेला, इंद्रायणीतून पलीकडे त्यांनी घेऊन गेला. मग येतो बरं का म्हणलं, आता मला दुसऱ्या गावात, हे तुमचं देहूगाव, तुकोबऱ्यात जायला लागले. आता शालीनता अंतकरणात आहे, कृतज्ञता अंतकरणात आहे, कृतज्ञ नाहीत ते. म्हणून वाट लावण्याकरिता आपण मनुष्याला उभं राहतो ना एखादा जायला लागल्यानंतर. मग ती वाट लावण्याकरिता उभे राहिले आणि तो त्यांनी चालत राहिला. एक वीज कडाडली महाराज मोठ्यानं, आणि त्या विजेचा त्यांनी महाराज असा प्रकाश पडला. आणि त्या विजेच्या लख प्रकाशामध्ये तुकोबऱ्यांना दिसलं. तो सामान्य वाटसरू नव्हता, त्याच्या मस्तकावर तर मुकुट होता. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला होता आणि त्या मुकुटाचा प्रकाश त्याने लख अशा पद्धतीने पडलेला दिसला. मग कळालं, अरे हा सामान्य वाटसरू नाही, हा तर माझा विठोबा होता. मला रस्ता दाखवण्याकरिता आला होता. हाका मारायला लागले महाराज, पण तो थांबला नाही, तो निघून गेला. असा नाही थांबत महाराज. तो पडदा टाकतो ना, तो त्या स्वजन मोहिनी मायेचा प्रयोग करतो आणि त्या भक्तांना त्यांनी महाराज सांभाळण्याकरिता जातो. किती वर्णन करून सांगू मी तुम्हाला. गोरोबा काकाने हात तोडून टाकले तर विठू कुंभार होऊन गेला. सावताबाबाचं त्यांनी सगळं घरदार लोकांनी पेटून दिलं, जाळून टाकलं महाराज. शेत सुद्धा जाळून टाकलं. विहीर खाण्याकरिता मदत करायला गेला. तो काय नाही करण्याकरिता येत कोणाचे ते मला सांगा. म्हणून सगळ्यांना सांभाळण्याकरिता येतो. तो आपल्याला पण दर्शन देण्याकरिता येऊ शकतो. आपल्या मनात तेवढी भावना असली पाहिजे की तो मला भेटला पाहिजे, तो मला दिसला पाहिजे, तो आला पाहिजे. म्हणून मनोमन त्यांनी विनंती करावी. या कीर्तनात उभा असतो महाराज तो. त्याला कीर्तन मर्यादा संतांनी घालून दिली, त्याला वचनात बांधून टाकलं. देवा जायचं नाही, जिथं कीर्तन असेल तिथं तू उभं राहायचं. तो म्हणतो जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. इथं उभाच आहे महाराज तो. संधी आहे ना महाराज, गंगा वाहती आहे, साधून घ्या संधी.
काय संधी साधायची? घरी गेल्यावर तुमच्या मनात ही भावना राहील का नाही माहित नाही, पण आज कीर्तनात शाश्वतीनं सांगतो, देव कीर्तनात उभा आहे. माझ्या मनाला सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो. पण आज मी देवाबरोबर बोलून घ्यायचं, मला इथं बसूनच बोलून घ्या. देवा, हे भवबंधन जे बाबाने आता कीर्तनात सांगितलं, एवढ्या जन्मापासून हे सगळं त्यांनी भोगत आलेलं आहे, दुःख भोगावं लागतं, जन्म मरणाच्या या दुःखामध्ये मी अडकलेलो आहे. याच्यातून मला मुक्त व्हायचं, तुझ्याशिवाय कोणी मुक्त करू शकत नाही देवा. मग तूच ते ज्ञान प्राप्त करून दे. तू ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगांच्या गृहान गदितम मया. तू त्याला अनुग्रह केलास, तू अनेकांना, तू अर्जुनाला ज्ञान दिलंस, तू उद्धवाला ज्ञान दिलंस, तू त्यांनी अनेकांना ज्ञान संपन्न करून टाकलंस. मला पण ज्ञान दे. तूच देऊ शकतो, दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि त्या ज्ञानानं मुक्त करून टाक, जाणून माझं अंतकरण नियंत करून टाक, जाणून निनते करी माझे मन. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे, तुझी प्रेम खुण देऊन या, तुझं प्रेम दे देवा. याच्यापेक्षा काही नको आहे. मला रात्रंदिवस तू आठवावास, मला तू त्याने डोळ्यासमोर दिसावास. तू अतिशय सुंदर आहे, तुझं वर्णन मी साधू संतांकडून ऐकलेलं आहे. तू त्याने काही सामान्य आहेस का? तू त्याने जगाचा मालक आहेस, अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस, तू चैतन्याचा विग्रह आहेस. तुला पाहण्याकरिता मोठे मोठे लाचावले रे. कामदेव बापुडा झाला आणि तुझ्या पोटाला आला, एवढा सुंदर आहेस तू. लक्ष्मी त्यांनी महाराज तुझ्या चरणांची दासी झाली, एवढं तुझं वैभव आहे. भगवान शंकरासारखे कर्पूर गौरम ते सांब होऊन तुझ्या पोटाला जन्माला आले. सांब मुलाचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या. भगवान शंकर स्वतः आले. एवढा सुंदर आहेस तू. म्हणून माझ्या बापड्याचं कुठे तेवढं पुण्य आणि कुठे तेवढी साधना. पण मी जरी असमर्थ असलो ना देवा, तू समर्थ आहेस. तुझ्या सामर्थ्याने तुका म्हणे आता आपुल्यास आहे असे, पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे तू मला सांभाळ. आणि मला तुझं ते दिव्य असणारं रूप दाखव, जे पाहण्याकरिता मोठे मोठे शुकासारखे त्यांनी सुद्धा ललायत झाले. ते मला प्रत्यक्ष पाहायचंय. तो मुरलीधर मला डोळ्यासमोर त्यांनी प्रत्यक्ष दिसावा. एकच साधन आहे, त्याचं नामचिंतन करावं ना अपेक्षा अशी पोटात धारण करावे की तो दिसला पाहिजे. फार सुंदर आहे महाराज. तो सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. तो देवडा चरण उभा राहतो. एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका त्यानं ठेवलेला आहे. त्याच्या पायामध्ये नुपुर म्हणजे पैंजण, त्याचा नाद गगनाला भिडतो आहे. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल त्याने विस्तीर्ण आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाला, कमल पुष्पांच्या माला त्याने आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतोय. त्याचे हात अतिशय दिव्य आहेत. त्याच्या मनगटात मनगट आहेत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहेत. त्यानं हातात मुरली घेतलेली आहे, ती आधारावर धरलेली आहे. तो देहुडाचरण असणारा परमात्मा मुरली वादन करतोय. त्याच्यातून त्यांनी भक्तांची नावं घेतोय आणि सर्वांना वेधून घेतोय. मला दुसरं काही आठवूच नाही, असा नखशिकांत फक्त तूच दिसावास. तासन तास मला तुझ्या चरणांचं चिंतन करता यावं. तुझा पितांबर डोळ्यासमोर राहावा. तुझी मुरली त्यांनी कानामध्ये ऐकू यावी. तुझं ते स्मित हास्य मला त्यांनी वेडावून टाकावं. याच्यापेक्षा काही देऊ नकोस देवा. अशी अवस्था माझ्या चित्ताची त्यांनी निर्माण कर. सारखं सारखं माझं हृदय तुझ्याकरिता भरून यावं. माझा कंठ तुझ्याकरिता दाटून यावा. माझ्या डोळ्यांमध्ये तुझ्याकरिता अश्रुधारा त्यांनी वाहाव्यात. माझ्या सर्व शरीरावर रोमांच उभे राहावेत आणि सारखी मी तुझी आठवण करीत राहावं. याच्यापेक्षा दुसरं काही देऊ नकोस देवा. अशी भावना इथं कीर्तनात बसून जर भगवंताच्या समोर व्यक्त केली तर तो फार दयाळू आहे महाराज मुरलीधर. आपल्यावर कृपा करेल आणि कृपा करून त्यांनी महाराज भवबंधनातून मुक्त करून टाकील. मग काहीच करायचं शिल्लक राहणार नाही. सहज मुखातून शब्द बाहेर पडतील. आता हे राहिलेले जे 4 दिवस आहेत मुक्त झाल्यानंतर याच्यात फक्त एवढंच त्यांनी करायचं, बाकी काहीच करायचं शिल्लक राहणार नाही. त्यानं कृपा केलं की त्यांनी भवबंधनातून मुक्त होईल. आणि मुक्त झाला म्हणजे त्याने मुक्त स्थिती प्राप्त होईल. तीच खऱ्या अर्थानं नवरी आहे आणि तिच्याबरोबरच आता त्यांनी राहायचंय. उरलेले जे आयुष्यातले 4 दिवस आहेत ते फक्त त्याच्या चिंतनामध्ये खेळेमेळे घालवायचे आहेत. हा दिव्य त्याने जीवनमुक्तीच्या पलीकडचा भाव जगद्गुरु तुकोबरांच्या मुखातून प्रगट होतोय. तुका म्हणे मोके
दिवस चाले खेळी मेळे आता दिवस चाले खेळी मेळे हो आता खेळते रे बाबवे सावा आता खेळते पावलो वे सावा पावलो वे सावा. कोबराय म्हणतात, खरं सांगू, अट्टहास केला, जीवापणा घालवला, शेवटचा दिवस गोड करून टाकला. आता निश्चिंतीनं विश्रांतीला प्राप्त झालं. हा. सगळ्या त्यांनी तृष्णा संपून गेल्या. जगातलं मला काहीच मिळवायचं नाही. या जगातलं त्यांनी भौतिक पदार्थांपैकी मला काही मिळवायचं नाही. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी वैराग्य निर्माण झालेलं आहे. त्यागाची इच्छाच मनात निर्माण झालेली आहे. म्हणून संसारातलं काही मिळवायचं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्चित्त झाली जडोदेशी. ब्रह्मादिक पद सुद्धा मला नको आहेत. नको वैकुंठेचा वास, मला वैकुंठ सुद्धा नको आहे. मला जगातलं काहीच नाही लागत. मला कशाची तृष्णा शिल्लक राहिली. फार वाईट असते महाराजी तृष्णा. हे मिळवायचं ते मिळवायचं अशी तृष्णा जर अंतकरणामध्ये निर्माण झाली तर तीच माणसाला झोप येऊ देत नाही. आणि तृष्णा मरत नाही महाराज, ती जीर्ण होत नाही. भोगा न भोगता वयमेव भोगता, तपो न तप्तम वयमेव तप्ता, कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा संपत नाही, आपण संपून जातो. हे मिळवायचं ते मिळवायचं कायम शिल्लक राहतं. शेवटच्या श्वासापर्यंत शिल्लक राहिलं तर त्याचंच नाव वासना तयार होतं. आणि वासना परत जन्माला कारणीभूत ठरते. मग परत हे चक्र चालूच राहतं महाराज. म्हणून त्यांनी मुक्त होणं म्हणजे काय, मुक्ती परिणिली नोवरी. म्हणजे मुक्ती रूपी त्यांनी नवरी बरोबर माझा विवाह झाला म्हणतात. परिणिली म्हणजे तिच्याशी विवाहच करून टाकला. म्हणजे आता मी मुक्त झालो. मुक्त होण्याची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या वासना पोटात त्यांनी शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं, याला मृत्यू असं म्हणतात. आणि सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य त्यांनी महाराज अशा पद्धतीनं शिल्लक राहावं, याला मुक्ती असं म्हणतात. वासना शिल्लक आहेत, आयुष्य संपलं, मृत्यू आहे. आणि वासना संपलेल्या आहेत आणि आयुष्य 4 दिवसाचं शिल्लक आहे, याला मुक्ती असं म्हणतात. आता जे 4 दिवस शिल्लक आहेत जीवनामधले, हे 4 दिवस त्यांनी काय करायचं, ज्या कन्हैयाचं आता वर्णन ऐकलं ना तेच करायचं. म्हणा दुसरं काहीच नाही करायचं. मनोमन भावना तयार करा, देवा तू आला पाहिजे. या जन्मात एकदा तरी तुझा प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे. तू भेटला पाहिजेस, माझ्याशी बोलला पाहिजेस, तुझी संगती मला प्राप्त झाली पाहिजे, माझ्या मस्तकावर हात फिरवला पाहिजेस, हृदयाला लावलं. देव हृदयाला लावतो महाराज. तुम्ही बघा, खांबातून प्रगट झाला प्रल्हादा करता. आणि मग काय केलं, सगळेजण घाबरले आणि पळून गेले. आणि हा कन्हैया त्यांनी महाराज असा दिव्य आहे, काय सांगायचं तुम्हाला. तो भक्ता करताच प्रगट, लाज न धरता प्रगट होतो. म्हणजे शुष्क काष्टी गुरगुरी लाज हरी न धरिता. मग ते प्रल्हादजी त्यांनी गेले आणि गेल्यानंतर जसं त्यांनी छोटंसं बाळ आपल्या आईला बिलगतं ना, तसे प्रल्हादजी त्यांनी महाराज नरसिंह भगवंताला बिलगले. बिलगणं पण फार महत्वाचं आहे ना. हा त्यांनी तेवढा करताच ही लीला करतो. चाटायला लागला काय, हृदयाला लावलं काय, मस्तकावर हात फिरवलं काय. हे प्रेम प्रल्हादाला प्राप्त झालं. ब्रह्मदेवासारखे खाली पाहायला लागले. त्यांचे शब्द आहेत महाराज. ब्रह्मदेव म्हणला मी याचा मुलगा आहे पण एवढं प्रेम मला दिलं नाही. लक्ष्मी म्हणली मी याची पत्नी आहे पण एवढं प्रेम मला कधी मिळालं नाही. भगवान शंकर म्हणले मी याचा आत्मा आहे पण एवढं प्रेम मला कधीच प्राप्त झालं नाही. इंद्रादी देव म्हणले आम्ही याची प्रजा आहोत, लेकर आहोत, पण एवढं प्रेम आम्हाला मिळालं नाही. प्रल्हादाला एवढं प्रेम भगवंतानं दिलं महाराज. तेवढं प्रेम आपल्याला पण देऊ शकतो, याची शाश्वती पोटात ठेवा. जे 4 दिवस शिल्लक राहतील ना, त्या 4 दिवसामध्ये माझ्या जीवनात असं व्हावं असा त्यांनी भाव तयार करा. येत असतो हा. त्या भक्तांवर विशेष प्रेम करण्याकरिता येतो. अंध होते सूरदास बाबा बरं महाराज, त्यांना दिसतच नव्हतं काही, आणि ते भजन म्हणायचे. मग आता अंध व्यक्तीला काय त्यांनी कळतं समोर कोण बसलं आणि कोण नाही ते. हा जायचा महाराज त्यांच्या समोर आणि ते भजन म्हणायला लागले की असं हनवटीला हात लावायचा आणि त्यांच्या तोंडाकडे असं पाहायचा. तासन तास भजन ऐकायचा. तो येत असतो ना. आपल्या पोटात जर तेवढं प्रेम तयार झालं की नक्की येतो. माझ्या मनात अशी भावना असली पाहिजे की माझं कीर्तन ऐकण्याकरिता तो येतो. माझं कीर्तन ऐकण्याकरिता उभाच राहतो महाराज. म्हणून बस कीर्तन करायला बसू नये याचं कारण काय, तिथं देव उभा असतो. मग देव उभा असल्यावर आपण बसून त्याच्या समोर कीर्तन करायची कुठली गोष्ट आहे. मला फार त्रास होतो कधी 4-6 दिवस एवढे टिसं भरलं होतं कमरेचं. त्यांनी असं खुर्ची धरून त्यांनी मग माऊलींच्या भेटीला आपण गेलो, ते उभे आहेत मला, त्यांना त्रास आहे तरी पण खुर्ची त्यांनी धरून उभे आहेत मला, ते बसत नाहीत. हा महत्वाचा विचार आहे.
फार वय झाल्यानंतर गोष्ट वेगळी आहे, पण देव कीर्तनात उभा आहे, माझं कीर्तन ऐकण्याकरिता येतो अशी भावना माझ्या पोटात असली पाहिजे. आणि तुम्ही कीर्तन ऐकत आहात, जसे तुम्ही श्रोते आहात, देव सुद्धा इथं श्रोता होऊन आपण देवाच्या बरोबर त्यांनी कीर्तन ऐकतो अशी भावना तुमच्या पोटात असली पाहिजे. अशी भावना जर पोटात निर्माण झाली, हा भावच देवापर्यंत घेऊन जाईल. मला फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आता दिवसचारी खेळीमेळी 4 दिवस शिल्लक आहेत, म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि आता जेवढं आयुष्य शिल्लक आहे त्या आयुष्यामध्ये खेळीमेळी भगवंताचं चिंतन करायचं आहे. म्हणून सगळ्या लोकांनी असाच विचार करा, आपले पानं तपासून घ्या, आपले सगळे वही त्यांनी तपासून पहा, कशाची वासना शिल्लक आहे अजून. जर कशाची वासना शिल्लक असेल, लवकरात लवकर घालवायचा प्रयत्न करा. या सगळ्या वासनांचा कागद त्यांनी फाडून टाका, कोरा करून टाका. आणि मग त्यांनी महाराज एकच वासना अंतकरणात शिल्लक ठेवा, भगवंताच्या दर्शनाची. आणि ती जर शिल्लक राहिली तर मग 4 दिवस तुमचे फार प्रेमाचे जातील महाराज. माझं म्हणणं ऐका तुम्ही सगळ्यांनी. न जाणू आपली परत भेट होऊ नाही तर नाही हो पुन्हा. पण महत्वाचा मुद्दा एवढाच आहे, घेण्यासारखे त्यांनी हे शब्द आहेत ना, हे पोटात जपून ठेवा. आणि स्वतःला समजून सांगा की जीवपणा घालवायलाच मी जन्माला आलेलो आहे, दुसऱ्या कोणत्याच कामाकरता आलो नाही. बाकीचे कामं प्रारब्धानं होणार आहेत, ते जसे होतील तसे होतील. अट्टहास माझा फक्त जीवपणा घालवण्याकरिता असेल. ज्या दिवशी जीवपणा जाईल त्या दिवशी शेवटचा दिवस माझ्या जीवनातला गोड होईल. मग आपण सहज आपल्या मुखातून म्हणू शकतो, बस आता निश्चिंतेने पावलं, आता निश्चिंत, आता काही चिंताच राहिली नाही. विसाव्याला प्राप्त, विश्रांतीच प्राप्त झाली. कशामुळे झालं असेल तर फक्त एकच साधन केलं, भगवंताचं नामचिंतन. कौतुक वाटे झाले अवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. मग त्या नाम मंगलमय असणाऱ्या भगवंताच्या नामानं मुक्त स्थिती प्राप्त झाली. म्हणजे मुक्तीच नवरी रूपानं त्यांनी परिणिली, प्राप्त करून घेतली. आणि आता उरलेलं जीवन त्यांनी महाराज नाबाद मस्त. आता त्यांनी महाराज अशा पद्धतीने फक्त भगवंताचं चिंतन शिल्लक राहिलं. अशी अवस्था आपण सगळ्यांनी प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याच्याकरिता हे जीवन आहे. आणि त्याचा उपक्रम करताना आपण हाच केला होता की मनुष्य जन्म कशाकरिता प्राप्त झाला, याच्याकरिता प्राप्त झाला, ते प्राप्त करून घ्यावं. आणि आता उरलेले जे दिवस आहेत जीवनातले, ते भगवंताच्या प्रेमामध्ये घालवावेत. म्हणजे त्यांनी महाराज जीवनाची इथे कर्तव्यात अशा पद्धतीने होईल. असा अभंगाचं सार आपण पाहण्याचा प्रयत्न केला. कोण कोण या स्थितीला प्राप्त झालं माहिती आहे तुम्हाला? सांगू. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. शुक सनगादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, तुंबर ज्ञानोबा तुकाराम, शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी, तुकोबरांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, तुमचे धन्यवाद. बरेच भाविक त्यांनी परिसरातून या ठिकाणी उपस्थित, फार श्रद्धेनं त्यांनी महाराज आपण आला. सगळा मंडप गच्च भरलेला आहे आणि फार प्रेमानं श्रद्धेनं आपण सर्वजण ऐकत आहात. सर्व वारकऱ्यांची ही महाराज मंडळी समोर बसली. तुमच्यासमोर मी अट्टहास करून, आरडाओरडा करून, हातवारे करून त्यांनी बोलतोय, माझी पात्रता नसताना तुम्ही तरी पण श्रवण करत आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच असं गृहीत धरूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करू. ते कसं? हे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा बरा तो महाराज तुमचे चित्त, राजे विठ्ठलीला